The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Podcast proudly presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ नाशिक. या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मंथन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त विचारवंत, सोशिओ इकॉनॉमिस्ट, मेटामॉर्फोसिस कोच, मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, वक्ता श्री दीपकजी करंजीकर यांच्यासोबत संवाद साधणार आहेत माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासने. नाशिकचा आर्थिक विकास, आर्थिक अडचणी यासह नाशिकची आर्थिक वाटचाल जाणून घेण्यासाठी सुरू करूयात आजचा कॅन्डिड पॉडकास्ट. नमस्कार, मी नितीन उपासने. आठवतंय 2 सीझन पूर्ण केले आपण व्हॉइस विस्टा पॉडकास्टचे. या 2 सीझन मधल्या विविध एपिसोड्स मधून आपण नाशिक मधल्या पर्सनॅलिटीजला त्यांचे विचार ऐकलेत, खूप विषय घेतलेत. आज 3ऱ्या सीझन मध्ये असं एक व्यक्तिमत्व की आजपर्यंत आपण ज्या ज्या विषयांना सामोरं गेलो, ज्या ज्या विषयांची चर्चा केली, ज्याच्या विषयांवरती आपण विचार ऐकले, अशा सगळ्या विचार एकत्र असलेल्या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटतो. म्हणजे कसं, खरं म्हणजे तुम्हाला आता यावरती अधिक खोलात काय सांगावं. एखादी व्यक्ती अष्टपैलू व्यक्तिमत्व असते म्हणजे काय, तर त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामध्ये सर्व प्रकारच्या विषयांचा यथासांग नव्हे किंबहुना त्यापेक्षा जास्त अभ्यास असणं, त्यावरती आपली मतं असणं आणि त्या मतांवरती निश्चितपणे असलेले ध्येय किंवा उद्दिष्ट असणं. म्हणजे हे सोपंच नाही बघा. त्यातल्या त्यात इकॉनॉमिक्स सारखा जो विषय येतो, अर्थशास्त्र, ऐकायला सुद्धा आणि समजून घ्यायला सुद्धा कठीण असा विषय, पण एखादा इकॉनॉमिक्सच्या विषयावरती राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास असणं आणि मग त्याच्या जोडीला लेखकही असणं, त्याच्या जोडीला अभिनेताही असणं, त्याच्या जोडीला आपण सर्वसमावेशक जसं आता बोललो की अष्टपैलू व्यक्तिमत्वानुसार प्रत्यक्ष नाटकामध्ये काम करताना, सिरियल्स मध्ये काम करताना, चित्रपटांमध्ये काम करताना आपल्या अभिनयाचा एक दबदबा निर्माण करणं. कसं वाटतं? मला असं वाटतं की ऐकायला सुद्धा एक वेगळं वाटतं की एक सोशिओ इकॉनॉमिक असलेली पर्सनॅलिटी त्यामध्ये आपले स्वतःचे छंद जोपासत लेखनही करतायत, लेखनाच्या जोडीला अभिनयही करतायत, अभिनयाच्या जोडीलाही मोठा असा मित्रपरिवार पण जमा केलेला आहे. विविध देशांमध्ये फिरणं झालंय, देशांमधल्या नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये, मोठमोठ्या संघटनांमध्ये त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मग ही पर्सनॅलिटी नेमकी आपल्याला कोण आहे हे आजच्या आपल्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये मी घेऊन येतोय. आणि तुम्ही जसं मागच्या 1-2-4 सूचनांमध्ये आम्हाला जे कळवलं की सर हा एक विषय इकॉनॉमिक्सचा राहिला, आणि मग आम्ही नाशकातल्या या विषयावरच्या तज्ञांची जी नावं काढली त्याच्यात हे नाव एकदम टॉप मोस्ट पहिल्या स्तरावर आलं. कारण इकॉनॉमिक्सचा अभ्यास असणं आणि इकॉनॉमिक्स वरती साध्या सोप्या पद्धतीने मतं मांडणं, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सगळ्यांना त्याची एक क्युरिओसिटी असते, पण अतिशय साध्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाचं विश्लेषण ऐकायला जिथे मोठा मॉब जमा होतो अशी पर्सनॅलिटी आज आपल्यात आलेली आहे. हे आहेत नाशिक शहरातले नामवंत, जनसंपर्क ज्यांचा अतिशय दांडगा आहे. नाशकातल्याच नव्हे, महाराष्ट्रातल्याच नव्हे, देशातल्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रत्येक स्तरावरती प्रत्येक क्षेत्रामधल्या माणसांना ज्यांचं नाव माहिती आहे असे आपल्या आजच्या पॉडकास्टला आलेले सन्माननीय श्री दीपकजी करंजीकर. हे दीपकजी करंजीकर म्हणजे काय आहे? मला असं वाटतं की अष्टपैलू व्यक्तिमत्वातलं सखल असं बसणारं हे उदाहरण आहे. काय नाहीये ते स्वतः, मी जसं आता म्हटलो तुम्हाला की ते अभिनेता आहेत, ते लेखक आहेत, ते व्यावसायिक म्हणजे व्यवसायावरती तज्ञ म्हणून ज्यांची भाषणं ही प्रख्यात झालेली आहेत, ते सोशिओ इकॉनॉमिक आहेत. त्यानंतर 30 वर्ष, सुमारे 30 वर्ष भारत आणि परदेशात विविध ठिकाणी त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये खूप मोठ्या पदांवरती काम केले. आणि आज मात्र
आपल्या देशाची ओढ म्हणून, आपल्या राज्याची ओढ म्हणून आणि त्याहीपेक्षा नाशिकची ओढ म्हणून ते आपल्या नाशकात सेटल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये आपल्या सर्व मित्र परिवारांमध्ये रमलेले आहेत. पण त्याच्यापेक्षा अधिक परिचय तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, सुमारे 50च्या वर देशांमध्ये ते स्वतः फिरलेले आहेत. फिरले म्हणजे भटकंती जरी छंद असला तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखक म्हणून आहेच, परंतु त्याहीपेक्षा इकॉनॉमिक्स वरती, अर्थकारणावरती आपली व्याख्यानं देण्यासाठी अमेरिकेत असतील, युनोच्या अभ्यास मंडळावर असतील, ते स्वतः त्यांनी त्या ठिकाणी काम केलंय. आणि मग अशा देशांमध्ये काम करताना अमेरिकेचं बिझनेस स्कूल असू देत, त्या ठिकाणी ते स्वतः व्हिजिटिंग प्रशिक्षक पण आहेत. त्यानंतर ते स्वतः वॉल स्ट्रीट कार्यपद्धती, अमेरिकेमध्ये जी वॉल स्ट्रीट कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती, आर्थिक दहशतवाद, मला असं वाटतं की दहशतवाद तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्या जोडीला आर्थिक दहशतवाद काय असतो आता मला असं वाटतं की आपल्या आजच्या या संवादामधून तुम्हाला कळेलच. पण आर्थिक दहशतवाद आहे, तेल आणि राजकारण, म्हणजे तेलाचं काय राजकारण होऊ शकतं याही वरती ती आपली मतं त्यांची जी आहेत ती निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला मार्गदर्शक ठरावी. आणि त्याच्या जोडीला मला त्यांचं सगळ्यात कौतुक असं वाटतं की कुठलाही पक्ष असू दे, म्हणजे राजकीय पक्षांमधला कुठलाही व्यक्ती असू दे, दीपकजी करंजीकरांना ओळखणार नाही असं व्यक्तिमत्व नाही. आपल्याला नोटबंदी आठवत असेल, या नोटबंदीच्या उपक्रमामध्ये, या नोटबंदीच्या कार्यपद्धतीमध्ये ज्यांची निश्चितपणे त्यांचा की रोल होता असंही त्यांचं वैशिष्ट्य आहे. केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर, आता मी जर समित्या तुम्हाला सांगायला लागलो, त्या प्रत्येक समितीमधलं त्याचं पद सांगू लागलो तर मला असं वाटतं की एक एपिसोड तर मला फक्त त्यांच्या इंट्रोडक्शनला द्यावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अधिक वेळ न दवडता मला असं वाटतं की आपण ऐकावं. मी आपल्या या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये श्री दीपकजी करंजीकर यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. 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 खरं म्हणजे मी जसं आता म्हटलो की एक एपिसोड किंवा त्याही पेक्षा जास्त तुमच्याबद्दलची सगळी माहिती जर मला प्रेक्षकांना, आपल्या पॉडकास्ट ऐकणाऱ्यांना सांगायची झाली तरी कमी पडेल. असं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आम्हाला अभिमान आहे की आपण नाशिककर आहात आणि आम्हाला अभिमान आहे की आपण एवढं मोठं सगळं क्षेत्र, म्हणजे आज परदेशामध्ये असेल, भारतातल्या मोठमोठ्या पदांवरती असेल, बहुराष्ट्रीय कंपन्यांची संचालक पद असतील, हे सगळे सोडून तुम्ही नाशिककरांसाठी, नाशिककरांच्या विकासासाठी आज जे योगदान देण्याचा प्रयत्न करतायत त्याबद्दल मनपूर्वक आपलं अभिनंदन आणि या ठिकाणी आल्याबद्दल मनपूर्वक आभार. अधिक वेळ न दवडता मी नक्कीच तुम्हाला विचारेन की अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिक्स वरती, अर्थशास्त्रावरती आपण जे प्रभुत्व मिळवलेलं आहे त्याचा प्रवास सांगा. नमस्कार. या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. शेवटी असं असतं की आपण जगभर कुठेही फिरलो तरी आपलं गाव जे असतं त्या गावात आपल्याला काही विषय मांडायला मिळणं, काही विचार व्यक्त करायला मिळणं हा एक मोठा आनंद असतो. आणि त्या अर्थाने मी याच्याकडे बघतो. इकॉनॉमिक्स हा फार सोपा सब्जेक्ट आहे. आम्हाला तो आपण फार कॉम्प्लिकेट केलेला आहे. आपलं घोळ असं आहे की आपण इकॉनॉमिक्स म्हणजे सायन्स ऑफ रिसोर्सेस असतं, संसाधनांचं शास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. आणि आपल्याला आपण ते आर्ट्स मध्ये शिकवतो. बीएससी इकॉनॉमिक्स पाहिजे पण ते सायन्स आहे. आर्ट मध्ये शिकवल्यामुळे तो काहीतरी तत्वज्ञान, नीतीचा विषय असं वाटतं. आणि ते आणखी मोठमोठे शब्द वापरून लोक तो कॉम्प्लिकेट करतात. इकॉनॉमिक्स तर इतकं सोपं आहे. सगळ्यात मोठी इकॉनॉमिक्स असते आपली आई जगातली. कारण इकॉनॉमिक्सचं काम काय आहे, संसाधनं आणि गरज याची मेळ घालणं. आई घरात तेच करते. जी मर्यादित संसाधनं असतात ती घरातल्या सगळ्यांच्या गरजा भागण्याकरता कशी वापरते आयुष्यभर आई त्याचा विचार करते. रात्रीचं अन्न उरलं तरी सकाळी ती फोडणीची पोळी करेल, मोठ्या मुलाचे कपडे लहान मुलांना उघडून बघेल, पुस्तक, घरात जेवढी संसाधनं उपलब्ध आहेत ती सगळ्यांना पुरावी अशी एक व्यक्ती काम करते. ते आयुष्यभर ती आई. तसं देशाच्या करता देशाच्या अर्थमंत्र्याने हे काम करणं अपेक्षित. त्याने वकील बिल असायची गरज नाही. तिथे काय डिफेंड करायचं, वकील कशाला पाहिजे. त्याला हे कळलं पाहिजे की देशाची संसाधनं काय आणि गरज काय. गरज आपण डिमांड सप्लाय इकॉनॉमिक्स कडे बघतो ना. डिमांड सप्लाय, डिमांड म्हणजे काय,
गरज ही दोन गोष्टींनी डिफाईन होते. एक गरज असते ती प्रत्येकाची, ज्याला आपण म्हणतो ना मागणी आणि पुरवठा, डिमांड सप्लाय. तर डिमांड दोन गोष्टीने डिफाईन होते, एक गरज आणि दुसरी क्रयशक्ती. 140 कोटी लोकांच्या गरजा सारख्या आहेत. सगळ्यांना चांगलं राहायचंय, चांगलं जेवायचंय, चांगल्या ठिकाणी मुलं शिकवायची. पण 52-55 कोटी लोक ती गरज भागवू शकतात, तेवढ्याच लोकांकडे क्रयशक्ती आहे. म्हणून देशांतर्गत डिमांड तयार होत नाही. डोमेस्टिक डिमांड आपल्याकडे जी कमी आहे, म्हणजे आता आपल्या देशामध्ये क्रयशक्ती नसल्यामुळे काय आहे की अमेरिका आपल्या 151 लोकसंख्येचा देश आहे, पण आपल्या 21 पट डिमांड आहे देशांतर्गत. त्याला कन्झम्पशन असं म्हणू शकतात. त्या डिमांडमुळे तयार होतं, ते आपल्याकडे होत नाही. त्यामुळे इकॉनॉमिक समतांना नेहमी असं लक्षात आलं पाहिजे की मागणी आणि पुरवठ्यावर पण नंतर विचार करू, मागणी कशी देशांतर्गत तयार होईल, इकॉनॉमिक्सचं भाग गेला. मग त्याच्याकरता कुठली संसाधनं आहेत, ती संसाधनांचा उपयोग कसा करता येईल, क्रयशक्ती निर्माण कशी करता येईल, लोकांकडे पैसा कसा येईल. तुमच्या माझ्या घरात पैसा असेल तरच मी जाऊ शकतो ना. ते इकॉनॉमिक्स हे संसाधनांचं शास्त्र आहे आणि फार सोपं आहे. काही लोक काय करतात, आपली प्रतिष्ठा किंवा पद सांभाळण्याकरता मोठे शब्द वापरतात, जार्गन वापरतात. आता बजेट काय असतं, किती सोपं आहे. आमच्या दृष्टीने बजेट हा आम्हाला न समजणारच असतो. नाही ना, आता आपल्या घरात आपण बजेट असतं की नाही. बजेट म्हणजे काय, तर गंमत बघा, इतकी सोपी गंमत आहे. आपल्या घरात बजेट कसं असतं की आपले जे उत्पन्न येतं त्याच्यावर आपण खर्च करतो. 1 लाख रुपये पगार आपल्याला मिळतो, आपण 1 लाख रुपयात आपलं भागवतो. मग कार घ्यायची असेल तर आपण लोन काढतो, घर घ्यायचं असेल तर लोन काढतो. म्हणजे उत्पन्न ठरलेलं असतं की एवढं उत्पन्न घरात येणार आहे. देशाच्या अर्थमंत्र्याला एक्झॅक्टली उलटी सोय आहे. तो किती खर्च करायचा हे ठरवतो, त्याकरता त्याला आपल्यावर कर लादण्याचा अधिकार आहे. त्याला राईट टू लेव्ही असं म्हणतो. उलटा आहे, तो खर्च आधी ठरवतो की रुपया असा जाईल किंवा मला हे देयक आहे, मला कर्जावरचं व्याज द्यायचंय, कर्ज फेडायचंय, सैन्यावरचा खर्च आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहे, देश चालवायचा खर्च आधी ठरतो आणि त्याच्यावर तो उत्पन्न आधार कुठून येईल पैसा. आता मग तो पण तुम्ही कर्ज घेईल किंवा मग मी लोकांवर टॅक्स लागेल, या काळात इतके पैसे येतील. देशाच्या अर्थमंत्र्याला एक्झॅक्टली उलटी सोय. म्हणून मला नेहमी आश्चर्य असं वाटतं म्हणजे आजही वाटतं की आपण इतकी माती करून ठेवली आहे की जिथे खर्चावर उत्पन्न प्लॅन होतं तिथे तुमचं बजेट डेफिसिट असा प्रश्नच येत नाही, तूट असायचा. उत्पन्नावर खर्च जर हातात खर्च जर जास्त झाला तर तूट येऊ शकते. माझा खर्च मी 100 रुपये ठरवला आहे समजा आणि 100 रुपयाचे कर लागले, तर मला तूट कसं काय मिळेल. एव्हा अजून त्यात एक गोष्ट अशी की 100 रुपये मी 65 वर्षाची बजेट वाचली देशाची इथे आल्यावर. 100 रुपये समज दरवर्षीचं बजेट धरा, खर्च सरकार करतं. ऍव्हरेज 60 रुपयाच्या वर कधीच खर्च केलेला नाही आपल्या सरकार, करूच शकले नाही. आणि तुम्ही 100 रुपयाचं जर उत्पन्न दाखवलं होतं आणि मग 100 रुपयाचं उत्पन्न आलं गेलं कुठे, असं सरप्लस बजेट पाहिजे ना. डेफिसिट कसं आहे असा प्रश्न मी देशाच्या अर्थमंत्र्यांनी विचारला होता. ते चिडले होते माझ्यावर, ते म्हणजे इतना सिंपल होता है. म्हणजे नाही होता है, बताओ जवाब तो दो. बेसिकली तो त्याच्यात लक्ष असं त्यांना एवढं सांगायला मला हे सांगायचं होतं की तुम्ही जर त्या 40 रुपयाचे जर कर प्लॅन करत असाल तर आपली सोसायटी ही कर कम्प्लायन्स नाहीये, आपण करच भरत नाही, सरकारकडे उत्पन्नच येत नाही, म्हणून ते तुटीचा अर्थसंकल्प असतो. जमाच होत नाही. आपण आतापर्यंत इन्कम टॅक्स पण भरत नव्हतो. 3 कोटी लोक इन्कम टॅक्स भरत होते देशामध्ये. आता हे जीएसटी आल्यानंतर ते 21 लाख कोटी उत्पन्न केलं, ते 7-8 लाख कोटीवरच होतं ते टॅक्सेस असतो. आणि सरकारला वाटतं की हे टॅक्स भरत नाही म्हणून त्यांनी टॅक्स सिंपल करण्याऐवजी नवीन टॅक्स काढले. एखाद्या माणसाच्या शरीरात रक्त काढलं शक्य तिथे सोया टोचल्या होत्या आणि तो माणसाच्या अंगातच रक्त नाही तर कुठून काहीच यायचं नाही, फक्त हवा यायची जायची. असे आपले काही वर्ष गेले. त्यामुळे इकॉनॉमिक्स ही जर पण लोकांनी इकॉनॉमिक्स समजलं पाहिजे, साक्षर झालं पाहिजे, त्याला आर्थिक साक्षरता आपल्याला आली पाहिजे. त्याशिवाय आपण हा देश चालवू शकणार नाही, चालवणाऱ्यांच्या हातात नीट देऊ शकणार नाही. हे खरं म्हणजे आता जेव्हा तुम्ही बजेट आणि याच्यात इतकं सिम्पली सांगितलं की तुटीचा आणि याचा अर्थसंकल्प आजपर्यंत असा मी पण विचारला होता का, ह्या दृष्टिकोनातनं जेव्हा मी राष्ट्राची बजेट पाहतो म्हणजे आपल्या देशाचं आणि नंतर पुन्हा आपल्या स्टेटचं बजेट होतं, ह्या सगळ्यांमध्ये नेमकी नाशिकचा रोल कसा तुम्ही डिस्क्राईब करा. मुळात नाशिकची प्लेसमेंट काय देशातली ते आपल्याला कळते का, हे महत्वाचं. नाशिक हे काय आहे देशामध्ये, काय शहर आहे, दर्जा काय आहे, त्याचं स्थान काय. देशात 398 शहरं अशी आहेत, त्यातलं एक नाशिक आहे. नाशिकचा नंबर त्यात 91
क्रमांकावर नाशिक आहे. म्हणजे म्हणजे एकंदरीत जी शहरं एक आर्थिक सगळ्यात संपन्न शहरं 398 देशामध्ये एकूण शहर आहेत त्यातले एक नाशिकचा नंबर त्यातले 91 आहे जो कधी काळी 70च्या आत होता. म्हणजे आपल्याला आपली डेव्हलपमेंट होते म्हणजे काय वाटतं तर अनेक क्रायटेरियावर त्याचे अनेक क्रायटेरिया आहेत असं नाही की इकॉनॉमिक्स आहे शिक्षण आहे त्यात सगळंच आहे व्यापार उद्योग आहे तर त्या देशांना जनरल पैसा आहे त्यातनं नागरिकांचं जीवनमान आहे एक पर कॅप आता आपलं किती आहे पर कॅपिटल नाशिकचं उत्पन्न नाशिकची लोकसंख्या मला वाटतं 22-23 लाख असेल तेवढीच 22-23 लाखापर्यंत गेली असेल मला वाटतं आपलं साधारणपणे किती 1-1.5 लाख रुपये पर कॅपिटल इन्कम असेल 1 ते 1.25 लाख रुपये वर्ष असेल जास्त नसू शकतो त्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली किंवा फार तर 90,000 म्हणजे पर कॅपिटल म्हणजे काय दरवर्षी उत्पन्न ऍव्हरेज येतं म्हणजे काही लोकांचं कदाचित नाशिकमध्ये अनेक अब्जाधीश असतील ते ऍव्हरेज आउट असं होतं तर नाशिकची प्लेसमेंट नाशिक नसेल तर काय होईल हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत नाशिक असण्याचं महत्व कळत नाही. नाशिक नसेल तर द्राक्ष पिकणार नाही असं तुम्ही एक यादी करत जा नाशिक नसेल तर कदाचित वाईन देशामध्ये चांगली तयार होणार नाही नाशिक नसेल तर अंत्यसंस्काराची असे तीर्थ असं जागा पवित्र जागा कुठली असेल माहित नाही कुठे जाऊन करतील नाशिक नसेल तर कदाचित पंचवटीचं जे रामायणातलं महत्व आहे ते कुठे त्याचं काही जागा राहणार नाही नाशिक नसेल तर कदाचित शहरातून जाणारा 15 किलोमीटरचा फ्लायओव्हर असलेलं एकच शहर आहे अख्ख्या शहरातून जाणारा असं शहर म्हणजे नाशिक नसेल तर मुंबई आग्रा हायवेवरचे एक अत्यंत मोक्याची जागा निघून जाईल आणि तिच्याने काय होईल त्यातून वाहतूक लॉजिस्टिक या सगळ्या सेवांवर परिणाम बरोबर नाशिक नसेल तर कदाचित मिलिटरी सेंटर नसेल आर्टिलरी नाशिक नसेल तर म्हणजे ज्याला शेती माल म्हणतात किंवा फुलं म्हणतात याचं उत्पादन करणारा एक मोठा जिल्हा नसेल नाशिक नसेल तर अनेक किल्ले आणि गड असलेला एक जिल्हा नसेल अख्खी सह्याद्रीची रांग नाशिक आणि 2 टोक नाशिक नसेल तर शिर्डीला काय महत्व आहे शिर्डीला जाण्याचं त्र्यंबकेश्वरला आहे म्हणजे देवस्थान टेम्पल सिटी टू टेक्नॉलॉजी सिटी अशी रेंज आहे आणि या शहरामध्ये आपण राहतो त्यामुळे या शहराचं प्लेसमेंट अशी देशामध्ये असेल की देशात इतक्या सगळ्या गोष्टींकरता एक गाव आहे ज्याचं वेदर अतिशय चांगलं बरं नाशिक हे हवामानाच्या दृष्टीने देशात अव्वल म्हणजे 1 नंबरला आहे खूप तशा अर्थाने म्हणजे थंड अशा अर्थाने म्हणत नाही मी शुद्ध हवा म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर वगैरे हा सगळ्या धरणांचा कॅचमेंट एरिया आहे जे मुंबईला पाणी सप्लाय होतं त्यामुळे तिथे कुठल्याही बिल्डिंग उद्योग येऊ शकत नाही त्यामुळे ते पोल्युशन व्हायची शक्यता नाही तिथे हवा खराब व्हायची शक्यता नाही तर हे सगळं लक्षात घेऊन आपण नाशिकची प्लेसमेंट जर कळली तर मग आपल्याला प्रोग्रेसचे प्लॅन करता येतात तर तुम्हाला स्थानच कळलं नाही तर कुठल्या शहराबद्दल आपण बोलतोय असं कुठल्याही गावात जर आपण कुठल्याही गावाचं असं बोलू तर त्याचं प्लेसमेंट कळलं जातं त्यामुळे नाशिकची प्लेसमेंट फार महत्वाची आहे नाशिक महाराष्ट्रातलं मुंबई पुण्यानंतरचं मोठं शहर आहे अतिशय महत्वाचं शहर आहे गोल्डन ट्रायंगल आपण म्हणतो मुंबई पुण्यात अशा अर्थाने नाशिकला जर आता पुण्याहून कनेक्टिव्हिटी झाली आता विमानतळ झालंय या विमानतळाचा उपयोग किती लोकांना कसा करायचा ते कळत की मला माहित नाही आपलं राजकीय नेतृत्व सुद्धा अतिशय कमजोर आहे असं मला वाटतं नुसतं विमानतळ आणणं म्हणजे काम होत नाही मला वाटतं कुठल्या किती आमदार आणि खासदारांनी दर महिन्याला किंवा 2 महिन्याला एक नाशिक मधल्या उद्याच्या गरजा काय याच्याबद्दल मिटिंग घेतलंय डिस्कशन केलंय कोणतरी प्रेझेंटेशन केलंय ते ऐकलंय त्याचे काही मुद्दे काढून घेतले त्याचा पाठपुरावा केलाय कोणी नाही म्हणजे जर नेतृत्व नसेल तर शहर आपापल्या गतीने याला ग्रॅव्हिटीची ग्रोथ म्हणतात तसं म्हणजे आपल्या वजनाने एखादी वस्तू आकाशात खाली येते ना तसं आपल्या वजनाने शहर पसरत जातं आणि मी तर म्हणेल की नाशिकच्या राजकीय नेतृत्वाने जर आपण योग्य वेळी योग्य नेतृत्व दिलं नाही किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलं नाही तर पक्षाशी काही संबंध नाही जर विचारी माणसं नसतील तर नाशिकचं पुणे व्हायला वेळ लागणार पुणे हे आता अत्यंत बकाल शहर झालेलं आहे पुण्यामध्ये तुम्हाला माहित नसेल तर बाणेरच्या पुढे रावेतपर्यंत किंवा अगदी त्या म्हणजे औंधच्या नंतरच सुरू होतं नवीन बिल्डिंग होत आहे तिथे सगळी टँकरने पाणी पुरवत म्युन्सिपालिटी पाईपलाईन नाही पाण्याची आजही नाही 4,500-5,000 टँकर तिथे त्याची एक मोठी लॉबी उभी अगदी आणि त्यांना प्यायचं पाणी टँकर नाही द्यायला लागतं त्या बिल्डिंग तरी बिल्डिंग बांधतायत आता या कोणी परवानगी दिल्या हे रस्त्याला कोणी परवानगी दिली या बिल्डिंगला त्या पुण्याच्या त्यावेळेच्या राजकारण्याने जी काय माती करायची पुण्याची करून ठेवली आता 31 कंपन्या पुणे सोडून जात आहेत याचं कारण एवढंच की ते म्हणतात हे शहरात इकडून तिकडे जाणं अवघड आहे
हिंजवडी मधल्या 31 कंपन्या पुणे सोडून आपले दुसरीकडे शिफ्ट करतायत. ते म्हणतात इथे वाहतुकीचे प्रॉब्लेम आहे, इथे गर्दीचे प्रॉब्लेम आहे, इथे कुठलं नियोजन नाही, या शहरात रिंग रोड नाही, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता 3-3 तास लागतात, आपल्या हातात काही नाही, याच्यावर नियंत्रण नाही. म्हणजे पुणे वाढत असताना 40 वर्षापूर्वी पुणे फार छान गाव होतं, अतिशय अप्रतिम गाव वाटायचं, किती छान सगळं व्यवस्थित, काय माती करून ठेवली. आणि नाशिक त्या मार्गावर जाईल हे मी तुम्हाला आज सांगतो. तुम्ही माझे शब्द लिहून रेकॉर्ड करायला लिहून ठेवा. जर नाशिकला चांगलं नेतृत्व किंवा नाशिक मधल्या समाजातल्या विविध क्षेत्रातल्या नेतृत्वाने एकत्र येऊन नाशिकचं पुढचं नीट प्लॅनिंग केलं नाही, 20-40 मधली बिल्डिंग इथे होऊ दिल्या नाही. नुसतं बिल्डिंग असं नाही, त्या बिल्डिंगला पार्किंग किती आहे, जवळचा रस्ता किती रुंदीचा आहे, हे सगळे जर आपण नाही केलं तर आपण याचं पुण्यात रूपांतर करू. तुम्ही अजून बघाल आता जे नाशिकमध्ये सकाळी चालायला जाणं, सायकलिंगला जाणं, हा जो आनंद आहे असा आक्रसला नाही, पुण्यात नाही येतो. झाडांची संख्या बघा, पुण्यातल्या झाडांचा सेन्सस करायची आपल्याकडे पद्धत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकचे प्लेसमेंट लक्षात आली तर प्रोग्रेसचा प्लॅन करता येईल. पण मग ऍज अ आपण जेव्हा विचार करू की आज आता तुमचा शब्द होता की आपण एका मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वळालो. ह्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून गेल्या 8-10 वर्षात इंडस्ट्रीची जी ग्रोथ पाहिजे ती तुम्ही पण मान्य केलं की नाहीये, कारण त्याला इन्फ्रा किंवा काही इतर सुविधा नाही. मग इंडस्ट्रीला आपल्याला जर बूस्ट द्यायचा असेल किंवा नाशिकची इकॉनॉमी त्याच्यात आपल्याला बूस्ट करायची असेल तर नाही, पण खूप क्षेत्र आहे ना इंडस्ट्री नाशिकात. आता नाशिक मधले अंबड आणि सातपूर इंडस्ट्री एरिया तसे सीज झाले, आता काही जागा नाही, ऍडिशनल जागा येणार आहे, हरकत नाही. पण ज्या इंडस्ट्री आल्या आहेत त्यामुळे त्यांचं काय, नाशिकचं तर 22 लाखातले किती रोज 5-7 लाख लोक इंडस्ट्रीत काम करत असतील, बरोबर. आणि या 22 लाखाच्या तुलनेत ते इनफ जॉब आहेत तसं पाहिलं. बाकी सरकारी जॉब आहेत, शिक्षक आहेत, कॉलेजेस आहेत, पण बाकी सगळं आहे ना, पर्यटन आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये कितीतरी गोष्टी घडू शकतात. नाशिक एक फार मोठा फूड सर्व्हिसचा हब होऊ शकतं महाराष्ट्राचं. द्राक्षांचं हब आहेच, विविध जे फूड म्हणजे टमाटे, कांदे, सगळ्या प्रकारचे भाजीपाल्याचं एक मोठी सप्लाय चेन नाशिक होऊ शकते. समृद्धी महामार्गाला नाशिक जोडलं गेलंय. नाशिकचं भाजीपाला 7 तासात नागपूरला जाऊ शकतो. आपल्याला इथे लॉजिस्टिक पार उभं करायचा काय प्लॅन आहे? शीतगृह आहेत का मला माहित नाही, कोणाच्या डोक्यात येत आहे का मला माहित नाही. पेरिशेबल गोष्टी फेकून द्याव्या लागतात. अगदी नाशिकमध्ये कुठल्याही एरियात जर संध्याकाळी भाज्या विकायला लोक बसलेले असतात आणि त्या भाज्या तुम्ही सगळं 8-8:30 गेलात तर त्या उरलेल्या भाज्या फेकून देतात, ते सडतं. मला सांगा, इथे कुठल्याही आमदाराला, खासदाराला, आयुक्ताला, कॉर्पोरेशनच्या किंवा आयुक्त येत, आता सरकारी नोकऱ्यांचं असं असतं ते म्हणतात आमची बदली आम्हाला काय बदली होते तरी तो विजन पाहिजेच, आम्ही इथे राहत नाही. पण जेव्हा नाशकात आला किंवा एखादा आमदार, असं कोणी म्हटलं नाही का की मला कुठे इथे लॉजिस्टिक पार्क उभे करता येतील, त्या भाज्या टिकवता येतील असं. त्या शेतकऱ्यांच्या जर त्यांनी भाज्या ठेवल्या तर तो आणखी 4 दिवस भाजी विकू शकतो ना. खरं, त्याला परत म्हणजे त्याची हे करायची गरज नाही, फेकून द्यायला लागते. टमाटे सडलेले फेकून द्यायला लागतात, दूध ओतून द्यायला लागतं. त्याची काही व्यवस्था आपण करू शकत नाही. आणि मग ते लोकांवर सोडले की लोक आपापल्या पद्धतीने करतात, मग ते गाण करून ठेवतील. मग ते काय त्यांची जबाबदारीच नाही. तुम्ही त्यांच्याकरता काही जर केलं नाही, तुम्ही त्यांना काही व्यवस्था, एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं नाही, तर ते कसंही शहराचा वापर करतील. म्हणजे बेसिकली त्यांच्या नीड्स जर आपण सर्वे केले आणि पॉलिटिकल त्याला जर एक चांगला सपोर्ट मिळाला तर हे होऊ शकेल. पण आता तुमच्या बोलण्यात ते आलं की एक नाशिकला एज्युकेशनल हब पण होत आहे, पॅरलली फूड हब पण होत आहे, जसं काही फार्मास्युटिकल पण होत आहे. मग ह्या सगळ्या इंडस्ट्रीचा जर आपण एकत्रित काहीतरी कॉरिडॉर सारखं काही केलंच पाहिजे तर त्याला म्हणजे काय, तुम्ही आता असं विचार करा, नाशिक मधून जाणारे एक हायवे मुंबई आग्रा, दुसरा हायवे तशा अर्थाने नाशिक मधून जातो असंही म्हणत नाही, पण सुरत चेन्नई नाशिकच्या जवळून जावे होत आहे. नंतर मुंबई दिल्ली नवीन जो कॉरिडॉर होतोय, म्हणजे जो ज्याला वाहतुकीचा रस्ता आणि शिवाय 10 लेनचा एक मोठा रस्ता होतोय, तो पूर्ण होत आला. तो पण नाशिक पासून काही जवळ आहे, नाशिक जिल्ह्यातून एका ठिकाणाहून जातोय. समृद्धी महामार्ग नाशिक झाला आहे. एवढ्या मोठ्या, आणि शिवाय मुंबई पुणे, आपलं दिल्लीच्या रस्त्यावर रेल्वेच्या अनेक मोठी नाशिक गाव आहे. शिवाय मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट, तुमच्या इथे शिवाय भरपूर होणाऱ्या भाजीपाला, फुलं आहेत, हे फुलांचं शहर आहे. गुलशनाबाद म्हणायचे, आता सुद्धा नाशिकमध्ये फुलांचा व्यापार फार मोठा आहे. तुम्ही जर गंगापूरला कुठे गेलात कधीतरी, तिथे टमाट्याच्या किमान म्हणजे 100-150 करोड टमाट्याचं विक्री चालू असते, ट्रक भरत असतात. जाऊन बघा ते गुण. म्हणजे इथे विविध प्रकारच्या गोष्टी इथून जातात. पण हे नाशिक
आत्ता आवाक्यात असलेलं 20 लाखाचं शहर असंच बघता 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 लोक येऊन येऊन विचित्रपणे पसरत 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 1 कोटीचं होऊन जाईल. आपण या शहरात राहिलो तर आपल्या शहरातलं नाही आपल्याला वाटेल. या सगळ्यांचं एकत्र येऊन त्यांना कॅरिडॉर करायला काय चालतं नाही. एवढ्या हायवेच्या आणि एवढ्या याच्यावर असलेलं शहर, बरं पाण्याची सोय नाशिकमध्ये विपुल पाणी आहे. हो, नाशिकमध्ये दुष्काळ नाहीये की बाबा पाणी आलं असं काही करायची गरज नाही. चांगले इतके डॅम आहेत. इतरांना पाणी देतात. इतरांना मुंबईला पाणी पुरवतो शहरात, मराठवाड्याला मराठवाड्याला पुरवतो, नगरला तर गोदावरी जाते. त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित विचार इथे जर मी तर म्हणतो 1 वीकभर यांनी 5 दिवस इलेक्शन आणि याच्यामध्ये पडणाऱ्या लोकांना ही समज कधी येईल मला माहित नाही की तुम्ही ज्या गावाचं प्रतिनिधित्व करतात ते गाव जर बकाल झालं तर या लोकांची जबाबदारी आहे. पुण्यात आतापर्यंत होऊन गेलेले सगळे आमदार आणि खासदार जबाबदार आहे किंवा महापौर आणि नगरसेवक पुण्याची अवस्था करायला. त्यांची जबाबदारी नाही का? त्यांच्यातल्या कोणाला व्हिजन नव्हती का? त्यांना कळत नव्हतं का की या सगळ्या 20 लाख लोकसंख्येच्या उद्या 50 लाख होणाऱ्या लोकसंख्येला मी कुठे लुटतोय? इतक्या चांगल्या हवेचं शहर, इथे कसं राहावं, इथे किती उंचीच्या बिल्डिंग याव्या, बरं यायच्या असतील त्या कुठल्या भागात याव्या? अरे तुम्ही एवढे परदेशी जाणारे सगळे लोक आहेत, तुम्हाला एक डाऊनटाऊन सारखा एक एरिया तिथे उंच बिल्डिंगचा करता येतो ना. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे मिनार बांधून काय करायचं? आणि काय तुम्ही तिथून लोकांची व्यवस्था कशा करणार सुरेश पासून सगळ्या? तुम्हाला कळायला नको. जर मी 40 मजली बिल्डिंग बांधत असेल, त्याच्यामध्ये जर प्रत्येक एका मजल्यावर 4 फ्लॅट म्हणजे 160 फ्लॅट मध्ये प्रत्येकी 5 लोक धरले तरी 800 लोक एका ठिकाणी राहायला येतील. 800 लोक आले म्हणजे 160 तर कार आहे. हो, तुम्ही पार्किंग द्याल वगैरे ठीक आहे, पण त्या रस्त्यावर त्या कारची वाहतूक किती होणार? गंगापूर रोडवर तुम्ही अशा पद्धतीच्या रस्त्यांना परवानगी देत असाल तर हा गंगापूर रोड मेन रोड सारखा काही दिवसांनी चालायला पण महाग होईल. आत्ताच गाड्या कुठल्याही सर्कलला वळत नाही, 20-20 मिनिटं लागतात. आता इकडे यायला मला 15 मिनिटं लागतात. त्या सर्कलला आम्ही उभे होतो आम्ही. म्हणजे याचा दिसत नाही का डोळ्याला? यांना कळत नाही का? हा विचार कोणी करायचा? दिल्लीचे लोक नाशिकचा विचार करतील, पुण्याचे लोक येऊन करतील. त्यांना पुण्याचाच विचार करता येत नाही. पुण्यात तुम्ही जा, ओरिजिनल पुणेकर सापडायला मुश्किल आहे. कोणीच म्हणतं आम्ही इथले नाहीच म्हणतात. मुंबई तेच झालं. आणि पुण्याला तर मी तर म्हणतो 10-12-15-20 वर्ष लागली. नाशिकला 3 वर्षात पुरतील. कारण वेग असतो ना तो फार राक्षसी असतो. तो काय असा प्लॅनने वेग येत नाही. पुण्याला तरी 10-15-20 वर्ष माती व्हायला लागली. नाशिकची माती ऑलरेडी सुरू झाली. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं शहर मातीमोल होत असेल, बकाल होत असेल, बेशिस्त होत असेल, तर भंगार होत असेल, आणखीन कठोर शब्द वापरायचा, तर आपण बघायची भूमिका घेणं हे शंडपणाचं लक्ष. म्हणजे आपण सगळे त्याचा प्लॅन ब्लूप्रिंट केलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे नाशिकला कोण प्रतिनिधी निवडून द्यायचा, त्याचा क्रायटेरिया काय, त्याने काय काम केलं पाहिजे, त्याने मिनिमम कामं काय केली पाहिजे, काय केलेलं आहे, काय केलंय. आणि टेक्नॉलॉजी वापरता येते. घंटा गाड्या फिरतात, घंटा गाड्या तुम्ही बारकोड करू शकता. ती गाडी किती किलोमीटर चालली आहे कोणी कोणाला चेक करायची गरज नाही. जीपीएस चालू शकतात. त्या बारकोड तुम्हाला कळू शकतं गाडी कुठे फिरली, किती किलोमीटर, किती पैसे द्यायचे, किती ठिकाणचा कचरा गोळा झाला नाही. आज नाशिकमध्ये घंटा गाडी असून सुद्धा काही ठिकाणी कचरा ढीक पडलेले असतात. नंतर लोक कागद फेकतील, परप्रांतीय येणारच ना. ज्या शहरात तुम्हाला रोजगार आहे, आता आम्ही अमेरिकेत होतो, तुम्ही नेहमी म्हणायचो ना की आम्ही अमेरिकेतले भैयच होतो, अमेरिकन लोक काम करत नाही म्हणून आम्हाला जॉब मिळाले. स्थलांतर आर्थिक कारण करता असतं, दुसरं काहीच कारण नसतं. कोणाला आपलं गाव, आई वडील, नातेवाईक सोडून जावं असं वाटत नाही, पण पोटाला चिमटे झाले की माणूस फिरतो. त्यामुळे दुसरी लोक या गावात येणार, मग ते किती, मग नंतर 20 वर्षानंतर निवडणुकीला विषय घ्यायचे की परप्रांतीय येऊ देऊ नका, मग कोणतरी संघटना उभी करेल, मग मारहाण करतील. पण आता तुम्ही असं करा की नाशिक या शहराची हवा शुद्ध राहावी, पाणी पुरेसे राहावं, इथल्या लोकांना चांगलं जीवन जगता यावं. एक हा वेलनेसचा हब होऊ शकतो असं नाशिक महाराष्ट्राचा, भारताचा वेलनेसचा हब होऊ शकतो. आणि होत शकतो. इथे आयुर्वेदिक अशा पद्धतीची वनस्पतींची लागवड करता येते ज्याने आणखी हवा 50-100 वर्ष बिघडणार नाही. इथे तुम्हाला ऑर्गॅनिक पार्क लावता येईल. प्रत्येक झाडाचं महत्व, झाडाचं या प्रकारची किती झाडं, त्या प्रकारचं किती, असं प्लॅनिंग करता लागतं. प्लॅनिंगची स्टेज आहे. 40 मजल्याच्या बिल्डिंगवर एक रफाटे मारून परवानगी देणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना मी विचारतो की त्यांनी याच्याकरता कधी त्यांना सह्य करायचं वाटत नाही का की नाशकातली झाडं असली पाहिजे, नाशकात शुद्ध पाणी हे असं पाणी किती दिवस साचत राहील, त्याच्याकरता काय व्यवस्था आहे, किती लोकांनी नाशकात येऊन राहायचंय, म्हणजे नाशिक नीट राहील. नाशिक रोड नाशिकच्या संस्कृतीमध्ये किती फरक आहे बघा. बरोबर. आणि तो काय तिथे काय येते, काय वेडे लोक काय असे टाकून देईल लोक राहत नाही. पण रेल्वेची वस्ती जी असते ती, किंवा आता प्रेस आहे तिथे, तिथल्या याचं जर नीट नियोजन केलं असतं. काय देशातला एकमेव करन्सी प्रेस नाही आहे.
किंवा देशातलं एकमेव रेल्वे स्टेशन नाहीये तिथे तुम्ही रेल्वे स्टेशन बाहेर पडताना तुम्हाला साध्या इथून सामान्य माणसाला बाहेरच पडता येत नाही. हे काय करतात मग आपण विचारलं तर? बरं, रिक्षांना मीटर नाही, कुठलाही नागरिक रिक्षाला मीटर लावलेलं आहे, मीटर चालत नाही. म्हणजे जे नागरिक तुम्हाला कर देतात, जे तुम्हाला निवडून आणतात, जे तुमच्या समर्थनार्थ आपला जीव वेळ खर्च करतात, अशा नागरिकांना सुश्रीत जगता येईल म्हणून तुम्हाला रिक्षाला मीटरही सारे बसवता येत नाही. म्हाताऱ्या माणसांना जायचं कसं इकडून तिकडे? किती वृद्ध लोक नाशिकमध्ये, डेमोग्राफी काढा. नाशिक तुलनेने मध्यमवयीन शहर आहे, पुणे जसं यंग शहर आहे, त्यामुळे पुणे जास्त व्हायब्रंट आहे आणि त्यामुळे पुणे बेफिकर झालंय. नाशिक मध्यमवर्गीय सेटल डाऊन शहर आहे. लोकांना अजूनही 4 लोकांना तुम्ही इथे जॉगिंग ट्रॅक, एक आयुक्त आले त्याने जॉगिंग ट्रॅक केले ना, त्यांना आल्या कालव्यांच्या वावर तिथे वस्त्यावर उठवून अधिकृत 29 जॉगिंग ट्रॅकचं शहर आहे आपलं. इतके हे एक आयुक्ताने केलं ते लोक जायला लागले. किमान रोज 1000 लोक रोज चालत असतील नाशकात, जास्तच 1000-1200-2000 लोक रोज चालत असतील, 500-600 लोक सायकलिंग करत असतील. आता हे असं किती दिवस करू शकतील याचा विचार कोणी करत नाही. हा, म्हणजे तो अधिकारी गेला की ते पुन्हा येरे माझ्या म्हणजे माझे जगण्याचे शहर टिकवण्याचे नियम काय? शहर टिकवण्याचं, शहराची टिकवणं पहिले आणि मग ग्रोथ. नुसतं ग्रोथीचं गाजर तोंडाला लावून ते गाडवाला पळत राहिले काठी लावून तर ते कधी अंतर कमी होणार नाही. आणि याच्यावरून मला एक गोष्ट अशी लक्षात येते, टिकवण्याच्या नादामध्ये मला आता असं वाटतं की आपला हा जो खूप छान तुम्ही मधल्या याच्यावर बोलला की वाढताना त्याचा नुसता फिजिकली इन्फ्रास्ट्रक्चरली डेव्हलपमेंट होते. आज नाशकामध्ये जर आपण पाहिलं तर खूपशे फ्लॅट रिकामे दिसतात, कॉलेज इमारती उभे राहतात, कॉन्क्रीट होत आहे, त्याच्यानंतर आपली गोदावरी कुठे सफर होते, कुठे आपलं पर्यावरण सफर होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही म्हणजे नेमकी या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि डेव्हलपमेंटचा हा कसा संबंध मांडाल? नाही, मी सांगतो की तातडीने हे सगळं थांबवलं पाहिजे. शहराच्या आधी बॉटम लाईन निश्चित करा. इतक्या लोकसंख्येला किती वस्तीला काय? नाशिकमध्ये 5 ते 6 हजार फ्लॅट ठिकाण आहेत, जास्त 10,000 झाले असतात. म्हणजे कोणतरी पैसे आहेत म्हणून तिथे फ्लॅट घेऊन ठेवतोय, पण त्याचा मेंटेनन्स करत नाही, ते लोक राहत नाही. त्याच वेळेला अनेक हजार लोक रस्त्यावर राहत आहेत. 22 लाखातले 1 लाख लोक रस्त्यावर राहत असतील वस्त्यांमध्ये. म्हणजे आपण हे काय करतो याचा शहर म्हणून विचार करायला नको. म्हणजे ही कोणाची जबाबदारी नाही. असं झालेलं तर याच अक्षरशः मी सांगतो, मंत्रभूमी, यंत्रभूमी, स्मशानभूमी असे प्रवास जातील. इट विल बी अ डेड लँड. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बघा, आता ते शहरं बदलत आहेत. त्या शहरांच्या अशाच वर्षानुवर्ष बकालपणामुळे काय अवस्था झाली. का उत्तर प्रदेश बिहारला बकाल म्हणायचे? कारण कोणीही तिथे आलेल्या माणसाने माझं गाव असा विचार कधी केला नाही. त्या गावाकडून काय ओरबडून घेतलेला एवढा विचार हा, म्हणजे मी शोषूनच घ्यायचं आयुष्य. ही जी वृत्ती आहे ना, ही मला वाटतं ही नियम म्हणून थांबायची गरज आहे. आपल्याला काय आहे ना, कायम लोकांना झाडाची फळं खातो. आपण झाडं लावणार की नाही कधी? बरोबर. आपण नाशकाकरता काही करणार की नाही? नाशिकचा आर्थिक विकास होईल, इंडस्ट्री लावून. नाशिक हे नुसतं वेलनेस सेंटर जरी देशाचा हब झाला, फूड सर्व्हिसेसचा हब झाला, ट्रान्सपोर्टचा हब झाला, लॉजिस्टिकचा हब झाला, शीतगृहांचं शहर झालं, म्हणजे पेरिशेबल गुड्स भाज्यांकरता, फुलांकरता, तर आणि येवल्यासारखं एक टेक्सटाईलचं पार्क उभं राहिलं तर नाशिकला आणखी काही डेव्हलपमेंटची गरज नाही. इथे IT आलं पाहिजे याची काही गरज नाही. बरोबर, काही गरज नाही. इथला विमानतळ चांगला हवा. विमानतळावरून मी तर असं ऐकलं की 12-13 विमानं जाऊ शकतात रोज. का जात नाही जर खोलत जाऊन तपासलं त्याची कपॅसिटी आहे. माझ्या शहरातल्या व्यवस्था मला वापरता का येत नाही याचं उत्तर लोकांनी मागायला नको. मागायला पाहिजे, हक्काने मागायला पाहिजे. मतं तुम्ही मागायला येतात तिथे उभे राहा, रांगेत उभे राहा. महानगरपालिकेची निवडणुका होतील, विधानसभा होतील, रांगेत उभे करा. सांगा की याला साईन करता का, हे आम्ही कमिटमेंट करता का, तर तुम्हाला मत देतो. म्हणजे थोडक्यात लोकांची जागृती झाली पाहिजे. आवश्यक आहे. मग ह्या लोकांच्या जागृतीचा मूळ पाया येईल शिक्षणावरती. बरोबर. आज नाशिकमध्ये खूप मोठ्या इन्स्टिट्यूट आल्या, मोठमोठ्या टेक्निकल आल्या, प्रोफेशनल आल्या, आता तर ते कोचिंग क्लासेस वगैरे आले. पण एवढं सगळं बेसिक मला नाही वाटत की स्टुडंट पोटेन्शियल इतकं नाशिक ह्या मोमेंटला आहे. मग याचं कसं तुम्ही कसं आहे, आता मराठा विद्यापीठ संस्थेने ग्रामीण भागातल्या मुलांची मोठी सहभागी त्यांच्या संस्था कुठल्या इन्स्टिट्यूटने आपल्या RYK BYK यांनी त्या काळात कुलकर्णी त्यांनी त्या काळात मोठं गरज होती, ती गरज होती. पण नाशिकमध्ये समजा आपण असा विचार करतो का की नाशिक जर हॉर्टिकल्चरचा हब असेल, आज नाशिक हे देशाचं वाईन कॅपिटल आहे. तुम्हाला माहिती आहे देशाची 90% वाईन नाशिकमध्ये तयार होते. 90% वाईन. नाशिकला देशाचं वाईन कॅपिटल म्हणतात.
आणि इव्हन परदेशात पण. नाशिकमध्ये जेवढ्या हेक्टरवर द्राक्ष लावतात तेवढे देशात कुठेही लागत नाही. बर. आता या ठिकाणी मला कुठल्या प्रकारचं वाईन टेक्नॉलॉजीचा एखादा तरी कोर्स आहे का नाशिक? नाही, लोक बाहेरून कसे येणार? छोटस आहे अगदी. नाही, नाही, काय त्याला काय त्याला अर्थ बरं, वाईन टेक्नॉलॉजी म्हणजे जो हा वाईन बनवतो हीच टेक्नॉलॉजी नाही ना. नापा मधली टेक्नॉलॉजी काय आहे? वाईन बॉटलिंग काय असतं? वाईन बॉटल येतात कुठून? त्याच्या ग्लासचा कारखाना आहे काही ते त्या बॉटल तयार करण्याचा. इथे भंगारची दुकान आहेत एका रांगेमध्ये, अख्खी गल्ली आहे सातपूर आंबड रोडवर. पण नवीन टेक्नॉलॉजी आता इथे झाडांचा सेन्सस करायचा असेल त्याची एक पद्धत, त्याची एक टेक्नॉलॉजी असते. त्याचं काही कोणाला शिक्षण आहे का? बरोबर. जर नाशिकमध्ये फुलं होत असतील, किती प्रकारची फुलं होतात, त्या फुलांपासून कुठले गंध तयार होतात, त्या फुलांचा उपयोग काय, त्या फुलांच्या जातीमुळे काय एन्व्हायरमेंट परिणाम होतो, कुठली फुलपाखरं येऊ शकतात, कुठले कीटक येऊ शकतात, त्याच्याकरता अख्खा बायोलॉजीचं शिक्षण होऊ शकतं. एक मोठी इन्स्टिट्यूट राहू शकते. कारण काही झाडं दुर्मिळ आहेत ती नाशकात आहेत. तर याचा शिक्षण आणि गावाची, म्हणून गावाचं असलेलं पोटेन्शियल, या गावात काय काय अशी लिस्ट करा आपण, आणि या गावात हे आहे तर हे टिकवण्याकरता त्याचं शिक्षणाची व्यवस्था आहे का? तुम्हाला नाही असं उत्तर येईल. अहो, इंजिनिअरिंग कॉलेज कुठले काढता तुम्ही? बी झालेल्या माणसाला 5,000 रुपयात नोकरी करायला लागते अशी परिस्थिती आहे. मी माझ्या घरी मागे एक काम करणारे लोक उभे असतात ना, त्याला एक घरी बागेचं काम करायला माणूस आणला होता. तिथून त्याला म्हटलं चल, ते असतात डबे घेऊन लोक, त्यांना काम मिळत नाही. तो आला घरी बसला तर जेवायची वेळ झाली. त्याला म्हटलं आमच्या कुठे जेवण ना, तिथे आवाज कुठे जेवतो. बसला तो एकदम शांतपणे, डोळे भरून आले. म्हटलं काय झालं? काय होतंय तुम्हाला, त्रास होतो? तो म्हटलं मी इंजिनियर आहे सर. अरे, मी स्वतः इंजिनियर. म्हटलं काय सांगायचं आयुष्य? अरे पण हा शिकला असेल लॉक टेबल घेऊन, ते सगळं काय, तो सिव्हिल इंजिनियर. त्याला म्हटलं मग काम तेवढे नाही मिळत सर. असे मेकॅनिकल इंजिनियर पण मला भेटले रिक्षा चालवणे. हो, एक कंडक्टर आहे मेकॅनिकल इंजिनियर पुण्यामध्ये, पीपीएमजीच्या बस ट्रान्सपोर्ट कंडक्टर. तो काय मिळतं? 15,000 मिळतात ना. हे मिळतच नाही नोकऱ्या. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज कुठले काढता? तुमच्या काही शिक्षणाचा तुमच्या जगण्याशी संबंध आहे का नाही? हे कुठले मेकॅनिकल एवढी इंजिनिअरिंग करणार काय? त्यांना काही पुढे पाहिजे की नाही? खरंय, म्हणजे व्यवसाय शिक्षण तुम्हाला. मी आता मला नेहमी असं वाटतं की आपण काय करतो, काही काही शब्द असे तयार करून तोंडावर फेकत राहतो. नाशकाच्या शिक्षणाची इथे कुठल्या प्रकार शिक्षण अशी गरज जरी काढायला गेलं ना तरी लक्षात येईल की तशी कुठली सोय इथे नाही. अगदी खरंय, अगदी काहीच नाही. म्हणजे ते त्याला म्हणतो आपण ते की एका चौकटीतलं शिक्षण, चौकटीच्या बाहेरच जायचं. ती त्या याच्यामध्ये चौकटीतलं शिक्षण द्यायचं, बेच त्याच्यावर चाललंय. पण ही आपली एक संकल्पना मला खूप आवडली की हॉर्टिकल्चर असू दे, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल असू दे, इव्हन फुलांच्या बाबतीत वेलनेस शहर आहे ना, वेलनेस हब आहे हा भारताचा. योगाचा असू, हवा आहे इथे, एवढे मोठे डोंगर आहे, टेकडे आहेत, एक चांगलं ट्रेकिंगची जागा होऊ शकते, माउंटेनिंगचे इथे कोर्सेस येऊ शकतात. इथले सगळ्यात मोठी सह्याद्रीची रांग नाशकातनं जाते. अवघड भीमाशंकर सारखे अवघड डोंगर आहे चालायला. कळसुबाई सगळ्यात हायेस्ट शिखर इथे, हरिश्चंद्रगड आहे, हरिहरगड म्हणजे मांगीतुंगी आहे. या इथे इव्हन ट्रेकिंगचा नुसता विचार केला तरी किती मोठी इन्स्टिट्यूट उभी राहू शकते. काहीच करत नाही आपण. थोडक्यात शिक्षणाची सांगड त्या मुलांच्या चंद, म्हणजे तुमच्या याच्यावरून मला तो 3 Idiotsच्या चित्रपटातले पण त्यांच्या आठवला की नेमकं मुलाची गरज लक्षात घ्यावी, तसं शिक्षणाच्या पद्धती डेव्हलप. आणि तो मग कसं होतं, ती पोरं इथे थांबतात इथे शिक्षण आणि रमतात. मग ती गावाकरता कामाला येते. नाही तर मग बाहेरून शिकणारी इथे येणार आणि ते बाहेर निघून जाणार. आणि जे बाहेरून येतात त्यांना या गावाशी काही घेणं नाही. त्यांना म्हटलं गंगेवर जायला त्यांना वाईट लाज वाटते, घाण आहे बोलतात. आणि का नाही, घाण असतेच ना. अरे पण या गंगेवर का लोक येतात? या गंगेचं महत्व काय, हे कशाकरता सिंहस्थ इथे भरतो? म्हणजे आपल्याला मायक्रोव्हील कळत नाही. मंदिरांची इकॉनॉमिक फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती राम मंदिराचं यावेळेचं एस्टिमेट काय, किती उत्पन्न होईल या वर्षात? 50,000 कोटी अयोध्येतलं. नाशिक मधल्या मंदिरांचं उत्पन्न, किती मंदिर आहे, ती नीट स्वच्छ, त्याची माहिती, गंगेचा घाट नीट हे ठेवला तर किती लोक येतील पर्यटक. नाशिक हे टुरिझमचं हब होऊ शकतं. इथून सगळीकडे जायची सोय. टुरिझम आपण कशा पद्धतीने इकॉनॉमिक ग्रोथ साठी कसं, म्हणजे इथे बघा तुम्ही नाशकात एक तर कसं असतं, गावाची रेंज असते. नाशिकचा इतिहास रामायणापासून मोजला अगदी नाही. रामायण झालं 12,120 वर्षापूर्वी, 14,120, 12,000 इसवी सन पूर्व.
14,000 वर्षाचं जर नाशिकची परंपरा या गावाचं म्हणून एक आहे. वाहत गाव आहे. हम्म. ते आता अशा एका अवस्थेला आलंय की पुढची 14 वर्ष टिकेल की नाही मला माहित नाही, किंवा 140 वर्ष टिकेल. म्हणजे मागचा इतिहासाचं ओझं अवघड आहे पाठीवर, पुढचं काही स्वप्न नाही. इथे येणाऱ्या इथे किती वास्तू आहेत ज्याला ऐतिहासिक महत्व आहे अशा मोठ्या प्रमाणात आहे. ते झालं तो एक टुरिझमचा एक गोष्ट. हो. महाराष्ट्रामधल्या ज्या लोकांना गडकिल्ल्यांचा अभ्यास करायचा आहे, हम्म. तुम्ही साधे नाशकाच्या आसपासच्या प्रत्येक गडावर जा, रामशिस्पूर सगळ्या त्याची हिस्ट्री आहे ना. त्याचा प्रत्येकाला एक किती पार्श्वभूमी. लोक नाशकात वैनदेय नावाची संस्था आहे, जे आम्ही पण यात काम करायचो. पण त्या संस्थेला जरी तुम्ही सांगितलं की हा जो गड किल्ल्यांचा टुरिझम आहे तुम्ही करा, ते आनंदाने करतील. त्याच्यामुळे कोणतरी उभं राहायला पाहिजे ना. नाशिकमध्ये चांगले ऍथलेट तयार होऊ शकतात. अगदी. आणि मी काय म्हणतो की टुरिझम असं आले ना, घंटा वाजले मंदिरात गेले पैसे टाकले, असं टुरिझम नसतो ना. ते लोक राहतात, ते इथली त्याची द्राक्ष घेतील, इथली वाईन घेतील, इथले भाजीपाल्याचं बघतील. त्याला एखादा आपण अॅग्रो टुरिझम करता येतो, किती प्रकारचे भाजीपाले. तुम्ही त्या केवाडियासारखं तुम्हाला आयुर्वेदिक असं एक अत्यंत मोठं जंगल उभं करता येईल, प्रत्येकाची माहिती देता येईल. तिथे 10 आणि स्कोप आहे आपल्याला. स्कोप आहे ना, जागा आहे, पाणी आहे. पुरीचं जंगल आहे, त्र्यंबकेश्वर पाणी आहे. आहे, गंगापूर आमच्या ज्या वनस्पती या वनस्पती लावल्या पाहिजे त्याचं म्हणजे इथे टुरिझमला तर. आणि ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे ना. माणूस शिर्डीला जाऊन येईल ना इथे परत राहायला, तो शिर्डीला थोडीच राहणार आहे. नाही, बरोबर. तो आणखीन कुठे तिरुपतीला जाऊन येऊ शकतो. त्याला तर काही सुविधा मिळाल्या. इथून हैदराबादला जर 1.5 तासात फ्लाईट जात असेल तर तू तिरुपतीला जाऊन इथे येऊ शकतो. म्हणजे आपलं शहर हे सगळ्या बाबतीत लोकांना जाण्या येण्याचं एक मुक्कामाचं ठिकाण व्हावं, असं काही प्लॅन नाही. असा प्लॅन असतं तर कुठे गेलो असतो. या तुमच्या याच्यात आता एक ते पण आलं होतं की नाशिकला पर्यावरण म्हणजे जसं आपण म्हटलं की त्र्यंबकेश्वर आहे, एक पवित्र गंगा आहे. आज त्या गंगेचं स्वरूप आपण पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्यासारख्याला तर नक्कीच त्रास होत असेल. मग हा सगळा पर्यावरण म्हणजे ती नंदिनी पूर्णपणे आकसली आहे. गंगेचाही पण आपण जे म्हणतो की त्या वस्त्रांतर गृहामुळे ते रेज जे आहे ते रामकुंडात पडते. रामकुंडाचं अजून खाली ते जर खोदकाम केलं तर पाण्याचे झरे येतील. मग हा एन्व्हायरमेंट म्हणजे नाशिक मधलं एन्व्हायरमेंट हे जपताना नाशिकची इकॉनॉमी ग्रोथ करायची असेल तर याचा आता याला काय. हो, मग आता हे सगळं जर आता बघा, इंदोर शहर भारतातलं गेली 4 वर्ष सगळ्यात स्वच्छ शहर. हो, आणि सलग मिळवतोय. 6 दिवस इंदोरला जाऊन राहिलं. बरं. हे कसं काय 4-4 वर्ष राहतं ना पहिल्या नंबरचं. 392 शहर आहे तेही सलग. सलग. तर माझ्या लक्षात असं आलं, त्या नागरिकांनी ठरवलंय, त्यांचे वॉच डॉग ग्रुप आहेत, माझी गल्ली घालवणार नाही. बरं. मार्तंड चौकात जिथे मित्राकडे राहायला गेलो तिथे 2 माणसं सकाळी उठून पूर्ण त्या रस्त्यावर तिथे वयस्कर मध्यमवयीन माणसं होते, ते उचला, ते नाही बरोबर सांगत काय सॉरी म्हणायचे. म्हणजे स्वयंशिस्त. मग ते काय म्हणले, मी त्यांना विचारलं की तुम्हाला हे किती दिवस तुम्ही कराल, नंतर कोण करेल. तो म्हणला आम्ही कुठे आधी करत होतोय, पण आम्हाला एक व्यवस्था लावून दिली, त्यानंतर आम्ही ती मेंटेन करू शकतो. तसं नाशकात व्यवस्था उभी केली ना तर मेंटेन केली. आता हे तुम्ही गंगेचं म्हणतात ना, ते झरे तर आहेत हो, पण त्या मुळात त्या गोदावरीचं जे स्थान आहे ना, ज्याला काहीतरी धार्मिक म्हणण्यापेक्षा शारीरिक म्हणजे ज्याला तंदुरुस्त राहण्याचं एक महत्वाची पण गोदावरी जागा आहे. अच्छा. दक्षिण वाहिनी. आणि त्या नद्या कुठल्याही आरोग्यदायी असतात. त्या नदीचं महत्व, तिचा आलेला प्रवाह, त्या कश्यपी, त्या सगळ्या ह्याच्यातलं जर आपण नुसतं लक्षात घेतलं की त्याची इकॉनॉमी किती आहे, किती लोक श्राद्ध करायला येतात महिन्यात. तुम्ही रोज जा तिथे किती गुरुजी आहेत श्राद्ध करणारे. 80 लोक आहेत, 80 फॅमिली आहेत. फॅमिली कमी झाल्या असतील म्हणजे प्रत्येकाकडे जर 10 लोक येत असतील तर 800 लोक येतात रोज. हो. 800 लोक काय रोज 2-3 हजार जास्त लोक येतात. त्यांचे नातेवाईक त्यांच्याकरता काय ते इकॉनॉमिक स्ट्राईक होतो. मायक्रोव्हील नाही का ते इकॉनॉमिक. बरोबर. हो. ही लोक येतात, ती कारने येतात, ट्रेनने येतात, कशाने येतात. त्यांच्या परिस्थिती इथे आल्यावर त्यांची स्वच्छ जागा राहायची निवास ते आलेल्या ह्याच्यातलं त्याच्यावर अख्खं एक म्हणजे मी तर म्हणतो 500-700 कोटीचा व्यवसाय उभा राहू शकतो नीट केलं तर. सगळ्यांनी दुकान लावायचे, सगळ्यांकडे चपला काढायच्या, सगळ्यांकडे हे कशाला करायचं गायडे थोडा. आणि अतिक्रमण करायचं, ढकलायचं, मग नगरसेवकाला द्यायचं, मग त्याने पैसे. आणि मला तर एक कळत नाही, मला आपल्या देशातल्या राजकारणी लोकांचं किंवा प्रशासनाचं लोकांचं पैसे खाऊन आपली व्यवस्था करणं इष्ट काय. मला त्यांना तरी काही मनाला तसं खात नाही, मला कळत नाही. आपण आपलीच माती करतो ना, आपल्याच घरात थुंकल्यावर ते ना
हे अगदी बरोबर. असं कसं आपण करतो का? आणि लक्षात येत नाही की लक्षात येत नाही. अरे आपली व्यवस्था पुढची पिढी पण आहे, पूर्ण पिढी जाईल ना ती. पिढी जाणार आहे. म्हणजे या प्रत्येक मी तुम्हाला जे मगाशी त्या व्हर्टिकलची इकॉनॉमी काढा आणि तुम्हाला शब्द देतो, लिहून देतो. मी आता काही माझ्या डोक्यात आकडा नाही, म्हणजे आता काही मी विचार नाही केला, पण आपण ते करत असाल तर मी स्वतःहून ते करायला तयार आहे की 11-18 व्हर्टिकल काढा सगळी. नाशिकमध्ये याच्यामुळे बिझनेस येऊ शकतो, आहे तो सुविहित होऊ शकतो आणि तो टिकू शकतो. या 3 लेवलवर काम केलं ना तर ही सगळी इकॉनॉमी 10,000 कोटीची. नाशिकच्या मंदिरांची इकॉनॉमी 500 ते 1,000 कोटीची होऊ शकते. फक्त प्लॅनिंग पाहिजे. नीट केलं तर. सीतागुंफेला जाताना इकडे गाडी पार्क करा, मग तिकडून खालून वाकून जा, मग त्याच्या पत्रावरती आलेला आहे दुकानाचा, त्याच्या खालून जाता येत नाही, त्याने वरती कुंड्या टाकून ठेवल्या आहेत तिथे. अरे रस्ता आहे, लोक येत आहे, मग कोणाला तरी ते लागतं. म्हणजे या व्यवस्था तुम्हाला उभ्या करायला नको. तर तुमच्याकडे वर्षातनं 1 लाख रुपये, 1 लाख लोक राम मंदिराला भेट देत असतील, 1 लाख लोकांची सुविध व्यवस्था, हे 400-500 कोटीचा टर्नओव्हर देणारी गोष्ट आहे. नीट केली तर लोक पैसे देतात. आणि तुम्ही केवाडियाला जाऊन बघा, शेवटी ते माउथ पब्लिसिटीतून जास्त नाही. आणि तुम्ही व्यवस्था काय असतं आपल्या वृत्तीवर काम नाही करत, लेक्चर देऊन काय होत. रामकृष्ण आले गेले, वृत्ती बदललेली नाही, व्यवस्था उभी करायला. आपण विमानतळावर ठेवतो का? नाही, तिथे व्यवस्था किंमत नाही का? नाही. व्यवस्था उभी केली की माणसं घाण करत नाही. पण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं ते कायदा आहे आपल्याकडे, सुव्यवस्था नाही, फक्त कायदे पुस्तकात. टेक्नॉलॉजीशी बोलत असताना टेक्नॉलॉजीचाही एक मोठा म्हणजे बॅक आपल्याला आहे की स्किल जे पाहिजे, स्किल लेबर्स जे पाहिजे ते नाशकात मला वाटतं तसं नाही. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळंच मोकळं केलंय. न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार ती नाही, तुमच्या नाशकात तुम्ही त्याचा विचार, टेक्नॉलॉजीचा विचार करताना शेती करता लागणारी टेक्नॉलॉजी याचे 4 उद्योग तुम्ही उभे करा. महिंद्रापेक्षा जास्त टर्नओव्हर. बरोबर. त्या महिंद्राचे 350-400-500 सप्लायर आहेत. महिंद्राची जेव्हा डिझेल कार बंद घेईल ना आणि इलेक्ट्रिक कार येईल तेव्हा इलेक्ट्रिक कारचे जे पार्ट्स आहेत ते फक्त 1100 आहेत, अगेन्स्ट 37,000 ऑफ द कंबशन इंजिन कार. ते सप्लायर कुठे जातील? काय गंगेवर हळद कुंकू विकतील? त्याचं काही त्यांना कळत नाही. त्यांचा फ्युचरचा काही विचार नाही. त्यांना कळलं की 350 इंडस्ट्री, जर 350 इंडस्ट्री बंद होणार असतील कारण महिंद्रा इलेक्ट्रिक कार बनवणार, तो का नाही बनवणार? तो बनवणार. तर माझ्या इंडस्ट्रीने काय करायचं, आता तुम्ही शिफ्ट व्हा ना की चला गंगा स्वच्छ ठेवण्याकरता टेक्नॉलॉजीची काय मदत, त्याची फॅक्टरी काढा. नाशकातून जाणाऱ्या एकमेव 15 किलोमीटरच्या फ्लायओव्हरला आणखीन चांगलं त्याच्या खालचं जे आणखीन काही क्लस्टर आहेत ते कसे डेव्हलप करता येतील. घंटा गाड्यांची नोंद कशी होईल त्याच्याकरता टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीचं एखादं तुम्ही म्हणजे आता यांनी डायव्हर्जन करायला पाहिजे, पण निमा पण त्यांना काही सांगणार नाही. म्हणजे चालतंय तोपर्यंत चालतंय, पोरगं वाढतंय, ग्रॅव्हिटी काही ग्रोथ नाही. तुमचा तो जो बेसिक मुद्दा आहे की आजचा दिवस चाललेला म्हणजे फ्युचरचं. आणि तुम्ही जर प्लॅनिंग नाही केलं तर शहर आपल्या पद्धतीने बकाल होत जाणारच, ते वाढेलच ना. एखादा अवयव सडतो तसं शहर सडत जाणार. मग याच्याशी रिलेटेड आपल्याकडे दर 12 वर्षांनी नाशिकच्या विकासाच्या नावाखाली एक साधारणतः मोठा फंड येतो 1400 कोटी. आणि तुम्ही जे आतापर्यंत जे बोलला तर त्याच्यातला तो एक मेजर इव्हेंट आहे आता की बघा, जो बूस्ट देईल तो नाही सिंहस्थ बघा, 1400 कोटी आपल्याला केंद्र सरकार देतं, 650 कोटी राज्य सरकार देतं. मग ऐकलेले मागच्या वर्षी आकडे मला कदाचित जास्त कमी असतील. 2000 कोटी नाशकात येतात महाराष्ट्रात, त्या कॉर्पोरेशन थ्रू डिस्ट्रीब्यूट होतात. दर 12 वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा येतो. पुढचे 60 वर्षाचे किंवा 50 वर्षाचे 4 कुंभमेळे घ्या. आता 2026 ला कुंभमेळा 27. 2025 ला नाशिकातले प्रत्येक व्हर्टिकल मधले ज्यांना नाशिक आपलं गाव वाटतं अशा लोकांची एक टीम करा. सरकारला काय करू द्यायचं लक्ष देऊ नका, आपण करू. आम्हाला 2000 कोटी रुपये कुठे कुठे खर्च व्हायचे वाटतात डॉक्युमेंट. या निमित्ताने नाशिकमध्ये एक व्यवस्था उभी राहिली, रिंग रोड झाले नाशिक. नाशिकचं ते एक मोठं वैशिष्ट्य की बाहेरच्या रस्ते झाले सिंहस्थ. आपल्याला अजून असं काय पाहिजे जी परमनंट इन्फ्रास्ट्रक्चरल व्यवस्था त्यातले 1000 कोटी उभे राहू शकते. त्यांना एवढे पैसे लागत नाही. त्यांचे जे कुंभमेळ्याचे दिवस आहेत ना त्या तेवढ्या दिवसापुरती व्यवस्था ती काय ते नाशकात लोक उभे राहतात. तुम्ही व्यवस्था उभी केली तेवढा त्याचा खर्च आपोआप कमी होतो ना. सुविध होतं ना, ते सुविध नाही म्हणून पैसे द्यायला लागतात ना. त्यांच्या आंघोळी त्यांचे आखाडे हे नीट त्यांनी मांडलेले नाहीत व्यवस्थित, त्यांच्या पद्धतीने ते करून घेतात. मग सरकार बरं अर्धे पैसे मला तरी असं वाटतं, मी आरोप विरोध नाही करते, माझा अंदाज आहे की ते हा शांत राहावा तो शांत राहावा म्हणून खर्च होत असतील.
याने कटकट करून यंत्र मॅनेज करण्यात पैसे खर्च होतात, काही उभं करण्यात खर्च होत नाही, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. पण मग येणाऱ्या कुंभमध्ये एक्सपेक्टेशन काय, म्हणजे जसं आता रोड झाले, पण रोड आता असे झाले जसे आता आपण म्हटलं की गंगापूर रोडला काही दिवसांनी तुम्ही मेन रोड सारखं चालू नाही शकणार, अजिबात म्हणजे असे फ्युचर प्लॅन नाही की तेच 50 म्हटलं. वर्षानंतर काय होईल. आता आपण आता असं आहे की त्या कुंभमेळ्यातनं आपण समजा 1,00,000 वेगळी झाडं दशकात लावायचं ठरवलं. हा. हे वातावरण तयार असं राहील असं. 1 कडुनिंबाचं झाड 10 टनाचं एसी असतो. हम्म. एक अर्जुन वृक्ष त्यातनं जे पानांचं त्याला म्हणतात ना हे होतं सिंथेसिस, हम्म. त्याच्यामुळे हवा शुद्ध होते. असे सगळे वृक्ष आपल्याकडे सगळी माहिती हम्म. असे नाशकात 1,00,000 वृक्ष आपण लावले, जेणेकरून नाशिकची हवा जी हळूहळू कालांतराने पोल्युटेड होत जाईल ती होणार नाही, किंवा ती परत मेंटेन राहील. सकाळी या नाशकात पुन्हा पूर्वीसारखं माझ्या फार तरुण असताना आठवतं मला रस्त्यावर धुका असायचं. आता ते वर्षातले 8 महिने असायचं. बर. इतकं छान वाटायचं, सकाळचं गार वाटायचं, काही नाही बदल चादर घ्यावीशी वाटायची. आपण आता एसी लावून नाशकात झोपायची वेळ आली. ह्या ज्या बिल्डिंग उभ्या केल्या आहेत 40-40 मजल्यांच्या बिल्डिंग, माझं बिल्डरवर राग नाही, मला काय करायचं, त्यांनी मोठं व्हावं. त्यांची एक प्लेसमेंटची जागा ठरते की हा एरिया जो आहे काय 100 एकरचा 50 एकरचा, ते डाऊनटाऊन उभं राहील, सगळ्या उंच इमारती उभ्या असतील, एकही बुटकी इमारत नाही. पण ती आउट ऑफ म्हणजे सिटीचा तुम्ही एरिया निवडा, एरिया चॉईस करू. मेन रोड मोठा. तुम्हाला माहिती का मेन रोड मुंबई येणार रोड होता, हे माहिती का? हा, माहिती होता आपला जुना सीबीएस पासून. मेन रोड मुंबई येणार रोड होता, जुन्या सीबीएस पासून तो जो तिथून जाईल का आता कोणी इमॅजिन करतं का? मग आपण ते रोड असे क्लमझी करून ठेवले, नवीन रोड काढले. मग ते आता क्लमझी, आता इकडून हा एक पूल बांधला जातोय गंगापूरच्या आपल्या त्या आसाराम बापूच्या आश्रमापाशी, त्या पुलावरून गुजरात ट्रॅफिक सुरू होईल. तुम्ही आता बघा हा जो रस्ता आहे ना गंगापूर नाही तो कुठलं ते म्हणजे आपण तिकडून आल्यावर त्या अथर्वमंगल कार्यालयावर नरसिंहनगरचा आणि महात्मा नगर त्या रस्त्यावर ट्रॅफिक तुम्ही लिहून ठेवा 2 वर्षाने काय ट्रॅफिक होते, कारण सगळे येणारे गुजरात तसे बाहेर पडतील गोविंदनगर. हो, कसं काय थांबवणार तुम्ही? म्हणजे तुम्ही आत्ता तिथे कुठल्या तरी पुलाचं प्लॅनिंग म्हणजे तुम्ही बाहेरून लोक आणणार, त्याला आत्ता रिंग रोड करायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो सिंहस्थाच्या आत 2 वर्ष लागतील रिंग रोड व्हायला. ते रिंग रोड झालं पाहिजे. आणि शहरातल्या तुम्ही सांगितलं हे मध्यमवयीन शहर आहे नाशिक, एक शहराचे वय असतं पुन्हा जसं यंग शहर आहे. त्या मध्यमवयीन शहरातल्या 50-40 लोक संख्येने जास्त असलेल्या शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित तुमच्याकडे जाता येईल अशी व्यवस्था उभी राहिली, अशा फुटपाथ उभे राहिले, अशा पद्धतीची बसायची जागा केल्या पाहिजे, अशा पार्क केले पाहिजे. नुसते चालण्याचे जॉगिंग पार्क आहे हो, ते ठीक आहे, ते असलेच पाहिजे, पण असे जाऊन एक रिक्रिएशन जागा कुठली आहे? म्हणजे अनाथ मुलं शहरातली आणि वयस्कर माणसं त्यांची सांगड घालता येईल असं एखादं रिक्रिएशन पार्क उभं राहू शकतं. किंवा जी लहान मुलं आहेत, कसं असतं म्हाताऱ्या माणसांकडे, मी वृद्ध नाही म्हणत, थोडं वय वाढत गेलं की पेशन्स यायला लागतं. खबर आजोबा नातवाचं जमतं, काय सायकोलॉजी, कारण आजोबाकडे ते ऐकून पेशन्स असतं, आई बाबाकडे नसतं, ते रनिंग रॅटरेस मध्ये असतं ना आयुष्य. मुलं पण आई बाबाकडे राहतात. तर या शहरातली वृद्ध डेमोग्राफी तर काढा, किमान किती वृद्ध माणसं आहेत, किती वयाची आहेत, या शहरात डायबेटिक किती आहे, शहरात ब्लड प्रेशर वाले किती आहे, या शहरात ऑर्थोपेडिकची गरज असलेली माणसं किती आहे, डॉक्टर किती आहेत, अशी तर सांगड घालून मला सांगा ना. हे करायला नको. वाढेल कसं वाढत जाईल याला काय सेन्स आहे? असं मुंबईत झालं, प्लॅनिंगच नाही, काहीच नाही. वाढेल कसं वाढत जाईल, म्हणजे 40 मजली इमारती जर पुढच्या 2 वर्षातून 10 येत असतील तर याच्या सुवेगची व्यवस्था त्यांनी सेप्टिक टँकर इथपर्यंत नाहीये. तुम्ही तर कराल, तुमचं काही उपकरण करावंच लागेल, पण बाकी लोकांना या बिल्डिंगचा त्रास होणार नाही अशी काय व्यवस्था करता येईल? अगदी, म्हणजे त्याचा फ्युचर प्लॅनिंगच केलं पाहिजे. हा इतका खरं म्हणजे तुमचा इन्फ्रा असू दे, तुमचं एज्युकेशन असू दे, तुमचं फिनान्स असू दे, या सगळ्या विषयावर एवढा डेप्थ आहे नॉलेज, आणि सगळ्यात जे जाणवत आहे मला बऱ्याच वेळापासून ती तळमळ आहे. तुम्हाला काहीतरी या नाशिकमध्ये मला काहीतरी करून दाखवायचंय, करायचंय, लोकांनी पेटून उठलं पाहिजे असं आहे. मला तुमचं एक म्हणजे समजून घ्यायचंय, हा सगळ्यात बेसिक तुमचा अभ्यास खूप आहे इकॉनॉमिक्स, कारण मी तुमचं बजेटवरचं व्याख्यान ऐकलंय. ज्याला बजेट नावाचा शब्द कळत नाही त्याला बजेट पूर्ण कळल्यानंतर तो माणूस बाहेर जातो तुमच्या व्याख्यानातून, इतकं सिंपल आहे. पण आपण आज युनोच्या अभ्यास मंडळावरती आहात, 50 देशांमध्ये प्रवास करून आपण फिनान्स वरती बोललेला आहात, इकॉनॉमिक्सचा तुमचा गाळा अभ्यास तिथे प्रेझेंट केलेला आहे. इंटरनॅशनल लेवलला भारत
महाराष्ट्र आणि नाशिक ही छोटीशी एक आम्हाला कंपॅरिझन सांगा. कन्स्ट्रक्शनला सुरुवात करू. नाशिक हे अत्यंत वेगाने वाढणारं शहर आहे देशात आता 2 नंबरचं. पहिलं आहे ते फरीदाबाद आहे, त्याचा ग्रोथ रेट 4.79%. नाशिक 3.92%. हे सुद्धा आकडेवारी कोणालाच माहित नसते आणि तुमच्या जवळ असते. 3.92% ग्रोथ होती, शहर ग्रोथ. हा. म्हणजे आता जे शहर आहे ते 4% त्याची दरवर्षी वाढ होतात ते सगळ्या बाबतीत. बरं. आता जर म्हणजे किती किती बिल्डिंग आहेत, 100 आहेत, 4 बिल्डिंग दरवर्षी उभ्या राहतील. बरं. 104 होतील ना, हम्म. 104 चे 4% होईल. हम्म. असं करत करत ते वाढत जाणार. तर साधं आता हे कल्चरचं गाव आहे, संस्कृती किती आहे. आहे, पौराणिक आहे. आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये कल्चर निघून गेलंय. अच्छा. मी इस्तांबूलला गेलो होतो, साधं दुकान होतं ते स्टोल घेतात ना अंगावर, हा, हो, स्टोल. आपण त्याला काय मफलर म्हणा, शाली हा, म्हणा. हा. त्याचे एक थोडं त्या दुकानाच्या दोन्ही बाजूला छोटी टपरीसारखं दुकान होतं. तिथे ते अशा मिनारासारखे त्याला बेलबुट्ट्या काढलेल्या होत्या. ते तर इस्तांबूलचं कल्चर आहे त्यांचं, तो. हा. नाशकात एकही कल्चरचं कन्स्ट्रक्शन नाही हो, म्हणजे कल्चरच नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. जुने वाडे होते ते पण. हा, म्हणजे त्या कन्स्ट्रक्शन मध्ये एक काहीतरी भाग असला पाहिजे ना. म्हणजे एक तुम्हाला साधा आम्ही युरोपातला तुमचं काय म्हटलं रूल बघितला, बिल्डिंगला परवानगी देताना त्यांच्याकडे एक रूल असतो की या आपल्यासारख्या बिल्डिंग होत नाही असं नाही होतात. कुठल्याही घराला परवानगी देताना त्या घरात दिवसाच्या कुठल्या तरी प्रहरी ऊन आलं पाहिजे. हात पैसे कंपल्सरी. किती साधी गोष्ट आहे. एकदम सर. त्यामुळे घराचं दिशाच ठरते ना. हो. बोडकांडे, अंधाऱ्या गल्ल्या, काळपट काहीतरी असं बांधूच शकत नाही तुम्ही. मग ती बिल्डिंग किती उंच ठेवायची, ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही येत नसेल तर ग्रेट. मग सगळ्या बरं, आपला हा सूर्याचा देश आहे, ते बिचारे ते देश तसे नाहीये. नाहीये. वर्षातनं 2 महिने सूर्यप्रकाश हो. असतो म्हणून त्यांनी केलं असेल. पण आपण तर करू शकतो ना, घरात सगळ्या घरात ऊन यावं अशी घराच्या कन्स्ट्रक्शनला परवानगी द्यायची. समजा बरं. मग ते पसरत जाईल, मग ते उंच टावर होणार नाही. असं शांत सगळीकडे सगळ्या लोकांना सूर्यप्रकाश हवा, हे नॅचरल त्यांच्या हक्काचे विषय तुम्ही देत नाही. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही 40 मधली बिल्डिंग बांधता आणि तिथे राहणाऱ्या बाकी लोकांना त्या बिल्डिंगच्या अंधारात आयुष्य काढायला लागतं. याचा हा गुन्हा नको. माझी जागा आहे, मी काही करेल. अरे तुझी जागा तू काही कर असं नसतं ना. तू जागा, जमीन, तुकडा तुझा आहे. हो. ते हवा, पाणी, आकाश, जे पंचमहाग होते सगळ्यांची आहेत ती. तुम्ही गंगा घाण केली तर संबंध पुढच्या माणसांना घाण पाणी मिळतं. गंगेत सोय सोडलं तर त्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणार तुम्ही कोण. पण ही डिपेंडेबिलिटीच कळत नाही आपल्याला वातावरणातली. ही जगात सगळीकडे कळते. नाशकात ते एवढं ग्रोथचं शहर, ते आपल्याकडे त्याचं काही सेन्स भारतात नाही, महाराष्ट्रात नाही. फिनान्शियली आपण विचार केला तर फिनान्शियली तुम्हाला कारण सांगतो, तुम्ही युनोच्या अभ्यास मंडळावर हे आम्हाला प्राऊड फिलिंग ते सांगतो ना कसं आहे की तुम्ही त्या आपलं म्हणून फायनान्शियलला सगळ्यात महत्वाचं लागतं प्लॅनिंग. अच्छा. नाशिकचं प्लॅनिंग कोणी करतं का? नाही ना. पुन्हा तेच. मग तुम्ही सांगा ना की आम्हाला या इंडस्ट्री नको, समजा पण ते काढा ना. पर कॅपिटल जर आता समजा 1 लाख रुपये असेल दरडोई उत्पन्न, मला नाशकाचं उत्पन्न 5 लाख करायचं आहे दरडोई, म्हणजे 5 टाइम्स करायचंय. ते 5 टाइम कशात होऊ शकतं, मी आता अभ्यास न करता फार सांगतो. ते फक्त ऍग्रिकल्चर मधनं होईल. नाशकात इतका अॅग्रो सिटी आहे. बरं. ते याच्यातनं होणार नाही, इंडस्ट्री मधनं. त्याच्यावरच आता कॉन्सन्ट्रेट केलं. हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर आणि फ्रूट याच्यावर करा. हा जर आणि तो जर फूड सर्व्हिसचा हब झाला आणि वेलनेस सेंटर केलं नाशिक, तर पर कॅपिटल उत्पन्न 10 लाख पण जाऊ शकतं. कारण त्याला आवश्यक, मुंबईत ते होणार नाही कारण मुंबई हे दमट शहर आहे. पुण्यात ते होणार नाही कारण पुण्याच्या पोल्युशनने सगळ्या पातळ्या गाठलेल्या आहेत, ओलांडलेल्या आहेत. कोल्हापुरात ते होणार नाही कारण पंचगंगा इतकी खराब नदी देशात नाही. हो. हो. नागपूरमध्ये ते होणार नाही कारण नागपूर हे शहर म्हणजे टेम्परेचर म्हणून इतकं विषम हवामानाचं आहे हो. की भयानक थंडी, 52 डिग्री 50 डिग्री पर्यंत टेम्परेचर. तिथे माणसं काही ऍक्टिव्हिटी होत नाही. 7 वर्ष एसी लावल्यासारखं एक लिमिटेड 30-35 मध्ये टेम्परेचर असणार कदाचित कमी असे एक शहर नाशिक. आणि ज्याचं एन्व्हायरमेंट खराब होणार नाही कारण त्याला अलाउडच नाही. हा कुठल्या तरी याचा कॅशमेंट एरिया आहे. इथे वेलनेस सेंटर चांगलं होऊ शकतं. या शहरात मी खरोखर सांगतो आदर्श शहर होऊ शकतं. आणि त्याच्यात बरं त्या कसं आहे, त्याच्यामध्ये शेती तुम्हाला एका दाण्याचे 1000 दाणे देते अशी इंडस्ट्री देत नाही. हे लक्षात ठेवायचं. अगदी. एक गव्हाचा तो 2 लाख गहू दाणे देतो एकाच बीजातून. हे असं कुठली इंडस्ट्री एवढं उत्पन्न देतं.
हे देऊच शकत नाही. त्यामुळे इंडस्ट्रीकडे मागे लागतो तुम्ही. म्हणजे प्रत्येक प्रोफेशन जो आहे त्याच्यात जर तुम्ही तुमची मास्टरकी केली, म्हणजे घरची शेती असेल तर तुम्ही शेतीमध्ये डेव्हलपमेंट करा. नाही, आणि इथे तुम्ही असं करा ना, आता एक शेतकरीच असलं पाहिजे वगैरे, तो टेक्निकल भाग आहे, तो करता येईल. नाशकातल्या 50 लोकांनी एकत्र येऊन एक सहकारी शेती उभी राहील अशा पद्धतीचं काहीतरी प्रपोजल आणा. आणि अशा पद्धतीने शेती करावी की आपण द्राक्ष पाठवतो, आपली कुठली कुठली फळं जाऊ शकतो, पेरू जाऊ शकतो, पेरूवर काय काय प्रक्रिया होऊ शकते, कारखाने काय, पेरू शीतक होऊ शकतं, कुठल्या कुठल्या भाज्या होतात, त्यांच्यावर प्रक्रिया काय करता येते. पांढरा कांदा होतो, पांढऱ्या कांद्याची पावडर ही सगळ्या याच्यात वापरतात आयुष्य औषधांच्या जगात. तिचं काय करता येईल. फार्मास्युटिकलचे जे असतात त्याचे सगळ्याचे इथे त्या नॅचरल संसाधनं अशी आहेत की त्याला एपीआय म्हणतात, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पार्टिसिपंट जे असतात, एपीआय जे फॉर्म्युलेटर ते गोळ्यावर लेबल असतं, लाईन असते बघा, ते सगळे एपीआय असतात. तर ते एपीआय तयार करण्याची इथे फॅक्टरी होऊ शकतात. आज आपण ते एपीआय चायनाकडून आयात करतो. फार्मास्युटिकल याला पोल्युशनचा संबंध नसतो, त्या शहरात पोल्युशन नाही, त्यामुळे चांगलं ते होऊ शकतं एपीआय तयार. ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे. अशा इंडस्ट्री आणा जिथे निसर्गाशी तादात्म्य या शहराचं राहील. आणि मग आपल्याला, मला असं वाटतं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण त्या प्रमाणात एपीआयच्या माध्यमातून तुम्ही. त्यामुळे तुम्ही तिकडून जर बघत गेलात ना, नाशकात अनेक जगातली माणसं पैसे टाकते या फळांकरता आणि भाज्यांकरता. कुठेच जगात एवढ्या, स्वित्झर्लंड हा देश त्याच्यावर चालतो, इस्रायल वेगळा आहे. मी ते फक्त ते दुग्धजन्य पदार्थावर चालतो. एका इंडस्ट्रीला स्वित्झर्लंडमध्ये परवानगी नाही. तुम्ही त्या गाडीने जाल तर तरी तुम्ही बघा स्वित्झर्लंडला, तुम्ही जर ट्रक नेला तर तो ट्रक तिथे हवा सुद्धा सोडू देत नाही. तो एका ट्रेन मध्ये चढवतात, हातीच्या नंतर खाली उतरवतात रस्त्यावर. त्याला तिथे कार्बन डायऑक्साईड सोडायला परवानगी नाही त्या हवेत स्वित्झर्लंडची. आणि म्हणून त्या देशाचं आज नैसर्गिक साधन जपून आहे. ते आता नेदरलँड किंवा हॉलंड हे दूध पुरवतात, फक्त दुग्धजन्य पदार्थ, काही करत नाही. जगाचं आहे, त्यांची कुठली इंडस्ट्री त्यांच्याकडे नाही, त्यांना काही गरज नाही इंडस्ट्रीची. खरं म्हणजे ही सगळी तळमळ पाहिल्यावरती तुमचा अजून एक वेगळ्या प्रवासाकडे पण आम्हाला बोलायचंय, पण मला असं वाटतं की तो नेक्स्ट अजून एक एपिसोड करावा लागेल. कारण आपण प्रतिदेश लेखक आहात, आपण अभिनेता आहात, आणि म्हणजे ह्या सगळ्या वेगळ्या सेक्टरला तुम्ही याच्यात शॉर्ट मध्ये आपण काय सांगा की हे छंद म्हणून आपण जोपासतात की आवड म्हणून, की ते उपजत तुम्हाला त्याच्यात. मी काही वेगळं करतो असं नाही, सगळ्यांना हे शक्य असतं. आपला ड्राईव्ह असला पाहिजे. 24 तास आपल्याकडे होते, आईन्स्टाईनकडे 24 तास होते. तो आईन्स्टाईन होता, आपण का होत नाही. तेंडुलकर एका होता, आपण का होत नाही. कारण आपण आपल्या आयुष्याकडे गंभीरपणे पाहत नाही. तुम्हाला मी करतोय, आणखी मला काही, तर मला म्युझिक मधले येत नाही, मला ते शिकायचं, वेळ काढायचं. आता सुरू केलं मी त्याचं, कारण आपल्याला येत नाही असं कसं असेल. आपण माणूस, देवाने सगळं दिलं ना तुम्हाला. काय ते देवाने कमी केलं तुम्हाला? काय अपंग केलंय का, आंधळ? काही नाही, तुम्हाला सगळं दिलं, तुम्ही वापरतच नाही. आणि काय वेळ कसा मिळत नाही? सगळ्या गोष्टीला वेळ मिळतो. हे माझे छंद नाही, या माझ्या करायच्या गोष्टी आहेत. मी अजून एक, तुम्ही मोटरसायकलवर माझे सगळे हिमालयातले पास झाले. हो, 27 फक्त खैबर बाकी आहे. दरवर्षी मला सर्व पास, भूतान पासून, म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेट पासून, भूतान पासून तर स्पिटी व्हॅली पर्यंत. तरुणांना लाजू आला असं तुमचं. आता मागच्या वर्षी आम्ही जाऊन आलो होमबिंगला पासला, जो सगळ्यात मोठा पास आहे खारदुंगल्यापेक्षा वरती 19,400. हा सगळं मोटरसायकल. आता कसं आहे, हे सगळ्यांना शक्य आहे, तुम्हाला पण शक्य आहे. त्यात काही मी जो माणूस असा आहे की ज्याला आता रोज 9 तास काम केल्याशिवाय अन्न गिळायलाच मिळत नाही, त्याचं हातावरचं पोट सोडून त्या नशिबाने आपलं तसं नसेल म्हणून मी करतो असं नाही. हे आधी माझं पण कधी पेपर टाकून शाळा शिकलोय, असं नव्हतं की काही मी चमचा घेऊन सोडायला जन्माला आलो. खूप कष्ट, पण आपण ते करत आहे. आणि या सगळ्या गोष्टी कन्व्हर्ज होतात. तुमचं नाटकात काम करणं, तुमचं लेखक असणं, तुमचं मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देणं, तुम्ही स्वतः ऍडव्हेंचर स्पोर्ट करणं, तुम्ही स्वतः मित्र जमवणं, तुम्हाला कविता करता येणं, तुम्हाला संगीताचं कांचन असणं, जर वाजवता येत असेल तर तुम्हाला चित्र समजणं, हे सगळं एकाच पैलू आहे, काही वेगवेगळ्या गोष्टी नाही. अख्खा माणूस म्हणून तुम्ही विचार केला तर हे सगळं माणूस करतो ना, हे सगळं आपण करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही फिरतातही फिरतो, प्रवास, 50 देश तुम्ही प्रवास केला. जेव्हा मी एक गोष्ट, आता यावर्षी पुस्तकं लिहिली तर मी ठरवून, मी प्लॅन करतो टाइम मॅनेज. असं नाही की काही दिवसांचं घालवायचं. आणि मी तुम्हाला खोटं वाटेल, मी प्लॅन कधी करताना असं पण होतं की आज 2 दिवस काय करायचं नाही, बसून राहायचं. खरंच खोटं सांगतो, वेळ मिळतो, तुम्ही बसून राहायचं. चिंता अक्षरशः झाडाकडे पाहत बसून राहा, आकाशाकडे पाहत बसून, काही प्रॉब्लेम काय त्याच्यात नुकसान. तुम्ही हे प्लॅन करा ना. आता काही काम नाही म्हणून खिडकीतून बाहेर पाहत राहायचं, तिकडे पाहत राहायचं, आणि काही हेतून फरक आहे.
खरंच म्हणजे मी जसं म्हणतो ना की एका एपिसोड मध्ये तुमच्याशी गप्पा नाही होऊ शकत, अजून एक वेगळ्या विषयावरती घेईल. पण आता एक शेवटचा माझे प्रश्न नाही म्हणता येणार, पण तुमचं हे जे आहे, मी जसं म्हटलं ना की तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमचं एक स्वतःची ज्याला म्हणतात की पाय रोवलेला आहे. तर ह्या शहरामध्ये जे नाशिककर आहेत, जे तरुण वर्ग आहे, यांना एक संदेश तुमच्या या तारुण्याचा, तुमच्या या बुद्धिमत्तेचा, तुमच्या या आनंदी जगण्याचा, आणि तुम्ही म्हणजे घातसूत्र पण मी वाचलेलं आहे, तर ते हे सगळ्या ह्याच्यात जे तुमची विचार मांडण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे. तर याबद्दल तुम्ही नाशिककरांना आणि त्यात विशेष तरुणांनी आपलं कुतूहल जागृत ठेवा. कुतूहल म्हणजे क्युरियासिटी नाही, इंग्रजी उक्कड भाषा आहे. कुतूहल म्हणजे क्युरियासिटी म्हणजे जिज्ञासा. ती शास्त्राशी जोडली, ती क्षमता आहे. कुतूहल कलेशी जोडली, ती क्षमत नाही. कुतूहल निर्माण होत राहतं. आपलं कुतूहल रोज पाहिजे. ज्याचं कुतूहल जागृत आहे तो माणूस हजार गोष्टी करतो. आपण बाकी काही करायची गरज नाही, डॉक्टरेट व्हायची गरज नाही, पीएचडी करायची गरज नाही. रोजचं कुतूहल जगण्यातलं म्हणजे जगण्याकडे रोजच्या असोशिएट बघत राहणं आणि ते कुतूहल जागृत जिवंत ठेवणं. एवढं केलं ना तरी तुमच्या आयुष्याचे प्रवास वेगळे दृष्टीने राहिले. सत्यम शिवम सुंदरांचं नेहमी असं बघतो की सत्य निसर्गात आहे. शिवम जे त्यातलं ते मानवी कल्याणाच्या चौकटीत आहे. निसर्ग मानवी कल्याणाकरता वापरण्याची जी फ्रेम आहे त्यात शिवम आहे. आणि सुंदर जे आहे ना ती चौकट भेदून पलीकडे जाते. तो जो सुंदराकडे प्रवास वाचा तो फक्त कुतूहलाने होतो. कुतूहल पाहिजे. मला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल पाहिजे की हे कसं काय करतात. आता मी यांना विचारलं की यांचा स्टुडिओ, मला अत्यंत कुतूहल आहे की यांनी इथे नाशिक, मी पहिले त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही स्टुडिओ का काढला. मला त्यांचं त्यांनी कुठून पैसे आणले वगैरे अशा तपशील नाही मिळणार, पण असं कोणाला का करावं असं वाटतं याचं कुतूहल जागृत पाहिजे. कुतूहल मेलं हा प्रॉब्लेम आहे. ज्या शहराचं कुतूहल, शहरात लोकांचं कुतूहल संपतं ते शहर मृत होतं. लहान मूल किती निरागस असतं कारण कुतूहल असतं. त्यांना हळूहळू माकड व्हायला लागतं मोठं. धन्यवाद. मला असं वाटतं की वेळ कमी पडला, म्हणजे मी तर हे नक्कीच मान्य करेन की एका व्यक्तिमत्वातून काय काय शिकावं. तर मी तर आता कुतूहल घेऊन जाणार आहे. मला असं वाटतं की त्या कुतूहलाच्या याच्यातूनही नेमकं काय काय निर्माण होतं की सत्यम शिवम सुंदरम या प्रवास जो आहे, हा प्रवासाकडे जाताना हे व्यक्तिमत्व काय, ते लेखक पण आहे. इतकं सुंदर घातसूत्रासारखं एक पुस्तक आहे ज्याच्या 8 आवृत्त्या झाल्या, 12 आवृत्त्या झाल्या, आणि या 12 आवृत्त्यांमधूनही आज त्याला तेवढीच डिमांड आहे. बरं, या घातसूत्रावरती दीपकजींचं व्याख्यान ऐकलं ना की असं वाटतं की अजून ऐकत राहावं. मग लेखक झाले, अभिनेता म्हणून जवळपास 15 सिरियल्स मध्ये, 15 चित्रपटांमध्ये त्यांनी, म्हणजे मराठी आहे, हिंदी आहे, या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा यांच्या आज एपिसोड मी पाहिला, तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, हा अर्धवटच आहे. मला असं वाटतं आज मी स्वल्पविराम ठेवेन आणि मग पूर्णविराम तो कधी होईल माहित नाही, पण पूर्णविरामातून ह्या व्यक्तीचा दुसरा अँगल, दुसरे विचार ऐकण्याला आपण निश्चितपणे परत येऊ. पण तो पावेतो कुतूहल जागृत ठेवू, आणि या कुतूहलासाठी तुमच्याकडनं पुन्हा एक नवीन विषय, नवीन व्यक्तिमत्वांच्या सूचना आल्या की आमचंही कुतूहल तेवढंच जागृत होईल आणि आम्ही पुन्हा त्या एका वेगळ्या मार्गावरती चालू. आज तर निश्चितपणे मी एक वेगळी एनर्जी घेऊन दीपकजींकडनं जात आहे. आपल्यापर्यंत ही एनर्जी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. पुढच्या वेळी, पुढच्या एपिसोडला नवीन पर्सनॅलिटी, नवीन विषयाचा येईल. तोपर्यंत नमस्कार दीपकजी, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने, और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.